चला सांगा मला एकदा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? येस बेटा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? फास्ट सांगा रे. आहे ना? ओके, चला एकदा सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा. ओके, जे पण त्या ठिकाणी यूट्यूबवरती रेकॉर्डेड व्हिडिओ बघताय, तर त्या केसमध्ये तुम्हाला अगोदर व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमच्या फ्रेंड्सला ग्रुपवरती, आणि नंतर त्या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. चला एकदा सगळ्यांनी शेअर करा आणि नंतर जॉईन करा. फास्ट. ठीक आहे, केलं असेल शेअर सगळ्यांनी. हे स्टार्ट करतोय. हॅलो एव्हरीवन, मी कृष्ण वानखेडे फ्रॉम के अकॅडमी. या ठिकाणी आपण जिओटेक्निकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट बघतोय. त्यामध्ये आपण इंडेक्स प्रॉपर्टी ऑफ सॉइल बघतोय. त्यामध्ये आपण दोन प्रॉपर्टीज बघितल्यात, त्या कशा डिटरमाइन केल्या त्या तेही बघितलं. जसं की तुमचं वॉटर कंटेंट असेल, नंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल, त्यांच्या काही ज्या मेथड आहे डिटरमाइन करण्याच्या, त्या मेथड आपण या ठिकाणी बघितल्या होत्या. आज आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे की जी फील्ड डेन्सिटी असते तुमची किंवा युनिट वेट असतं ते कसं डिटरमाइन केलं जातं किंवा कोणकोणत्या मेथडनं डिटरमाइन केलं जातं आणि कोणकोणत्या सॉइलसाठी आपण कोणती मेथड वापरू शकतो हे आपल्याला या ठिकाणी या लेक्चरमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, आता याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात, पण मोजक्या काही पोर्शनवरती क्वेश्चन विचारला जातो. सगळं काही करण्याची गरज नाही तुम्हाला. त्या ठिकाणी तुम्ही एक टेबलच्या फॉर्मॅटमध्ये, जसं मी तुम्हाला या ठिकाणी टेबल शो केलाय, या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी लिहून ठेवलं तर त्या केसमध्ये तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही करण्याची गरज पडणार नाही. ओके, काही ज्या गोष्टी आहेत थोड्याफार त्या मी तुम्हाला समोर डिक्टेट करून देईल, तर त्या तुम्ही बघत चला. त्या ऑलरेडी आपल्याला डिस्कस पण झालेला आहे, त्याच्यामुळे त्याची काही जास्त काही गरज नाहीये. पण हा जो टेबल असणार आहे तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे, आता हा टेबल जर तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित मे बी दिसत नसेल, त्या ठिकाणी मी रीड करणार आहेत नंतर शेवटी त्या केसमध्ये तुम्ही तो लिहू शकता. जर तुम्हाला व्यवस्थित दिसतोय तर तुम्ही या ठिकाणी आता याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला ते पॉज करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला लिहायचं आहे आणि नंतर तुम्हाला त्या ठिकाणी कंटिन्यू करायचा आहे हा व्हिडिओ. ठीक आहे, जेणेकरून त्या ठिकाणी काही जे वर्ड आहे ते तुमच्या डोळ्याखालून जाईल. ठीक आहे. टाका या ठिकाणी टायटल, मेथड टू फाइंड द फील्ड डेन्सिटी ऑब्लिक युनिट वेट ऑफ अ सॉइल. पण त्या अगोदर बेटा जे पाठीमागचं लेक्चर होतं आपलं ते शॉर्टमध्ये मी रिव्हाइज करतो. ठीक आहे, बघा या ठिकाणी आपण पाठीमाग काय बघितलं रे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डिटर्मिनेशन. ओके, टेबल फक्त तो शॉर्टमध्ये रिवाइज करतो. बघा या ठिकाणी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डिटरमाइन करण्यासाठी आपल्याकडे तीन मेथड होत्या. एक होती तुमची डेन्सिटी बॉटल, एक होता फ्लास्क आणि एक होता पिक्नोमीटर. हे इन्स्ट्रुमेंट होते, त्यांना आपण काय करत होतो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डिटरमाइन करत होतो. आता डेन्सिटी बॉटल झालं, फ्लास्क झालं, पिक्नोमीटर झालं, यांची जी प्रोसिजर आहे ती सेम असणार झाली. आपण बघितलं प्रोसिजर सेम असणार आहे. फक्त या ठिकाणी बघा, जे आपण लिक्विड यूज करत होतो तर ते लिक्विड या ठिकाणी इन केस ऑफ डेन्सिटी बॉटल काय असतं, केरोसिन असतं, आणि इकडे काय असतं, दोघांमध्ये वॉटर असतं. ओके, हे लक्षात ठेवा. नंतर बघा आपण बघितलं डेन्सिटी बॉटल जी आहे तुमची ही ऑल टाइप ऑफ सॉइलसाठी कशी आहे रे, सुटेबल आहे. ओके, म्हणजे तुमची फाईन ग्रेन सॉइल असेल किंवा कोर्स ग्रेन सॉइल असेल, दोन्ही सॉइलसाठी सुटेबल आहे तुमची डेन्सिटी बॉटल, कारण की त्याच्यामध्ये आपण केरोसिन हे यूज करतोय. ठीक आहे, याची कॅपॅसिटी जी असणार आहे ती 50 ml. एसएससी 2019 मध्ये हा क्वेश्चन विचारला होता. त्यानंतर बघा फ्लास्क जे आहे तुमचं, फ्लास्क या ठिकाणी 500 ml कॅपॅसिटी असणार आणि हे कोर्स ग्रेन सॉइलसाठी सुटेबल असतं. पिक्नोमीटर सुद्धा या ठिकाणी तुमचं कोर्स ग्रेन सॉइलसाठी सुटेबल असतं आणि याची कॅपॅसिटी असते 900 ml. ओके, या कॅपॅसिटी तुम्हाला विचारल्या जातात, महत्त्वाच्या आहे. नंतर आपण बघितलं डेन्सिटी बॉटल या ठिकाणी काय आहे, मोस्ट ॲक्युरेट आहे. कशी आहे, मोस्ट ॲक्युरेट आहे तुमची डेन्सिटी बॉटल. आपण ॲक्युरेसी पण बघितल्या होत्या, त्या ॲक्युरेसीनुसार आपल्याला कळालं की डेन्सिटी बॉटल तुम्हाला मोस्ट ॲक्युरेट रिझल्ट देते. नंतर याला लक्षात ठेवण्यासाठी आपण हिंट बघितली ABCD. ओके, काय बघितली ABCD. तर ABCD मध्ये बघा डी आणि बी जे आहे बघा, ABCD मधलं हे जे बी आहे बॉटल इंडिकेट करतं, डी हे डेन्सिटी इंडिकेट करतं, म्हणजे BD हे डेन्सिटी बॉटल इंडिकेट करतं. मागं पुढे आहे पण डेन्सिटी बॉटल इंडिकेट करतं. ए फॉर बघितलं आपण या ठिकाणी, ए फॉर ऑल टाइप ऑफ सॉइल, आणि ए फॉर काय होतं तुमचं, ॲक्युरेट होतं. आणि सी फॉर आपण काय बघितलं होतं, केरोसिन बघितलं होतं. ओके, सी फॉर के फॉर केरोसिन तुमचं होतं. ठीक आहे, तर हे आपण बघितलं होतं. तुम्हाला हेच या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, याच्या व्यतिरिक्त काही करायची गरज नाहीये तुम्हाला. ठीक आहे. हे मेथड बघितलं, हा फॉर्म्युला बघितला बघा आपण. बघा या ठिकाणी M1 M2 M3 M4 काय होतं तुम्हाला माहिती सगळ्यांना आता, आणि हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी बघितला होता. नंतर आपण त्या ठिकाणी केरोसिन जर यूज केलं तर सेम फॉर्म्युला मल्टिप्लाय बाय GK करून टाकायचं, आणि टेम्परेचरसाठी हा खालचा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी मी सांगितला होता, जर टेम्परेचर चेंज असेल त्या केसमध्ये. ठीक आहे, ही ॲक्युरेसी आहे तुमची. नंतर काही क्वेश्चन बघितले. ठीक आहे, हा MPSC 2013 मधला क्वेश्चन.
ओके, हे नसन सांगितलं मी तुम्हाला. बघा या ठिकाणी अनदर मेथड टू फाइंड द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, तर तुम्ही आणखी 2 मेथड जे आहे ते ऍड करू शकता. ओके, आता ज्यांनी नसेल लिहिलं मे बी मला वाटतं मी घेतलं निकाल. तर अनदर मेथड टू फाइंड द जी, तर एक आहे गॅस जार मेथड आणि एक आहे तुमची श्रिंकेज लिमिट मेथड. ठीक आहे, गॅस जार मेथड आणि श्रिंकेज लिमिट मेथड हे जस्ट लिहून ठेवा फक्त. जर विचारलं एक्झाममध्ये, जर त्यांनी ऑप्शनमध्ये गॅस जार मेथड किंवा श्रिंकेज लिमिट मेथड दिलं तर त्या ठिकाणी तुम्ही ऑप्शन करेक्ट करू शकता. हे आहे बेटा अकॉर्डिंग टू द KR अरोरा. ओके, एक मिनिट. जर तुम्ही अदर रेफरन्स बुक बघितले तर त्या केसमध्ये 3 मेथड दिलेल्या आहेत ज्या की मी ऑलरेडी डिस्कस केल्या आहे. पण KR अरोरा या रेफरन्स बुकमध्ये या 2 ज्या मेथड आहेत त्या आणखी ऍड आहे, तर म्हणून मी त्या ठिकाणी तुम्हाला त्या लिहून दिल्या. जर क्वेश्चन विचारला जातो, जर त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये येत आहे त्यासाठी. ठीक आहे, एकच मिनिट बेटा, 1 मिनिट वेट करा फक्त. ठीक आहे, ओके. टाका आता या ठिकाणी टायटल मेथड टू फाइंड किंवा डिटरमाइन फिल डेन्सिटी ऑब्लिक युनिट वेट ऑफ सॉइल. टायटल टाका या ठिकाणी. काय टाकायचं तुम्हाला टायटल? बघा, मेथड टू फाइंड फिल डेन्सिटी ऑब्लिक युनिट वेट ऑफ सॉइल. बघा या ठिकाणी आता डेन्सिटी सगळ्यांना माहिती आहे. डेन्सिटी ऑफ सॉइल जर म्हटलं तर मास ऑफ सॉइल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल, आणि युनिट वेट ऑफ सॉइल जर म्हटलं आपल्याला तर माहिती आहे वेट ऑफ सॉइल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल. फिल्ड डेन्सिटी म्हणजे काय की फिल्ड डेन्सिटी म्हणजे तुम्हाला जी डेन्सिटी घ्यायचं आहे, ओके, जे काही व्हॉल्यूम किंवा जे काही मास घेतोय आपण ते फील्डवरची जी सॉइल आहे किंवा जी एक्झिस्टिंग कंडिशन आहे, तर ग्राउंडवरची जी एक्झिस्टिंग कंडिशन आहे तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायची, डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे जे सॉइलमध्ये ॲक्च्युअल जी डेन्सिटी असणार आहे, कारण की आपल्याला माहिती आहे बघा, जर तुम्ही सॉइलची डेन्सिटी घेतली तर सॉइलची डेन्सिटी घेत असताना जर तुम्ही सॉइल आणली आणि कुठे ठेवली, तुमच्या लॅबमध्ये आणली, नंतर ती एकदम कशी असणार, लूज असणार. होऊ शकतं तुमच्या ग्राउंडमध्ये कॉम्पॅक्टेड असणार. तुम्ही इकडे आणली कुठं लॅबमध्ये, ती लूज होणार. त्यावेळेस जर तुम्ही तिचं व्हॉल्यूम चेक केलं, तुम्ही मास घेतला आणि व्हॉल्यूम घेतलं, ओके, तुम्ही व्हॉल्यूम समजा एखाद्या कंटेनरमध्ये टाकून व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केलं, मग अशा केसमध्ये व्हॉल्यूम चेंज होणार म्हणजे डेन्सिटी चेंज होणार. म्हणजे ती त्या ठिकाणी तुमची लॅबोरेटरी डेन्सिटी झाली. आपल्याला पाहिजे फील्डवरती जे काही व्हॉल्यूम असणार आहे ॲक्च्युअल, ती डेन्सिटी. होऊ शकतं तुम्ही तिला कॉम्पॅक्ट करशाल तर आणखी परत त्या ठिकाणी व्हॉल्यूम चेंज, डेन्सिटी चेंज. तर आपल्याला ती नको आहे. आपल्याला कोणती कॅल्क्युलेट करायची की ॲक्च्युअल फील्डवरती जी डेन्सिटी असणार आहे सॉइलची, फील्डवरती जे व्हॉल्यूम असणार आहे सॉइलचं, ते घेऊन त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं रे, डेन्सिटी फाइंड करायची. त्याला म्हणतात फील्ड डेन्सिटी किंवा त्याला म्हणू आपण फील्ड युनिट वेट ऑफ सॉइल. ठीक आहे, आणि या ठिकाणी आपण जे युनिट वेट कॅल्क्युलेट करणार आहोत किंवा फील्ड डेन्सिटी कॅल्क्युलेट करणार आहोत ते ड्राय आणि बल्क करणार आहोत. ठीक आहे, ड्राय आणि बल्क सगळ्यांना माहिती आहे एक्झिस्टिंग केसमध्ये असणार. जे एक्झिस्टिंग नॅचरल स्टेटमध्ये जे काही मिळणार आपल्याला, की तुमची काय मिळणार, बल्क डेन्सिटी. आणि त्या बल्क डेन्सिटीवरून आपण काय करणार आहे, ड्राय डेन्सिटी कॅल्क्युलेट करणार. कसं काय ते आपल्याला आपण ऑलरेडी बघितलं पण आहे, परत मी आज या ठिकाणी एक्सप्लेन करणार. ठीक आहे, बघा या ठिकाणी फील्ड डेन्सिटी. आता तुम्हाला या ठिकाणी बघा काय काय लिहायचं, कसं कसं लिहायचं मी सांगतो नंतर, फक्त इथं लक्ष द्या, अगोदर समजून घ्या प्रॉपर. बघा या ठिकाणी ज्या मेथड आहे फील्ड डेन्सिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी, एक आहे तुमची फर्स्ट कोअर कटर मेथड. काय आहे, कोअर कटर मेथड. नंतर आहे बेटा तुमची सँड रिप्लेसमेंट मेथड. काय आहे, सँड रिप्लेसमेंट मेथड. नंतर थर्ड आहे तुमचं हे वॉटर डिस्प्लेसमेंट मेथड. आणि फोर्थ आहे सबमर्ज मास डेन्सिटी ऑब्लिक वेट मेथड. बघा आता ज्या काही या मेथड तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, या सगळ्या बेटा एक तर इन्स्ट्रुमेंटवरून किंवा कन्सेप्ट, जी काही कन्सेप्ट त्या ठिकाणी आपण यूज करतोय त्या कन्सेप्टवरून याचे नावं पडलेले आहे. फील्ड डेन्सिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण जे काही इन्स्ट्रुमेंट यूज करतोय किंवा जी काही कन्सेप्ट त्या ठिकाणी आहे, तर त्या कन्सेप्ट किंवा त्या इन्स्ट्रुमेंटनुसार या ठिकाणी हे नावं पडलेलं आहे. खूप सिंपल हे नावं लक्षात ठेवण्यासाठी आहे किंवा या मेथड समजण्यासाठी पण खूप सिंपल आहे. ओके, तर नावातच सगळं काही असणार आहे, म्हणून तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवतोय. आपण ते एक्सप्लेन करणार कसं काय आहे, तर पण हे सगळं त्याच्या कन्सेप्टवरून हे सगळ्या मेथड पडलेलं आहे, हे फक्त या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. कोअर कटर मेथड आहे तुमची, सँड रिप्लेसमेंट मेथड आहे, वॉटर डिस्प्लेसमेंट मेथड आहे, आणि एक आहे तुमची सबमर्ज मास डेन्सिटी ऑब्लिक वेट मेथड. वन बाय वन आपण त्या ठिकाणी या सगळ्या डिस्कस करणार आहोत. यातलं फक्त मी तुम्हाला फक्त जस्ट कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करणार आहे तुमची. कोअर कटर जे आहे बेटा आपण प्रोसिजर वगैरे लिहत नाही बसणार आहे, तर प्रोसिजर मी तुम्हाला समजून सांगन. ओके, ती तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकतात. प्रोसिजर मी समजून सांगन. सँड रिप्लेसमेंट मेथड आणि वॉटर डिस्प्लेसमेंट मेथड ह्या ज्या मेथड आहे यांच्या मी तुम्हाला प्रॉपर कन्सेप्ट सांगन की नेमकं यांना डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट केली जाते. ओके, जे काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे ते डिक्टेट करून देईन, आणि जे तुमच्या नॉलेजसाठी किंवा तुमच्या कन्सेप्टसाठी इम्पॉर्टंट आहे तेही तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगणार झालो, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी वन बाय वन आपण या ठिकाणी मेथड बघूया. पहिली बघा या ठिकाणी कोणती आहे, तुमची कोअर कटर मेथड आहे. कोणती आहे, कोअर कटर मेथड. आता कोअर कटर मेथड बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे समोर, फॉर अ कोहेजिव्ह सॉइल
म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ होईल की ही जी मेथड आहे तुमची कोइजिव्ह सॉइलसाठी सुटेबल असते. ओके, आता हे सगळं समोर समजेल तुम्हाला. फॉर अ कोइजिव्ह सॉइलसाठी कशी आहे रे, सुटेबल आहे. ओके, आणि कोइजिव्ह सॉइल म्हणजे आपल्याला माहिती आहे, फॉर एक्झाम्पल तुमची काय असणार, क्ले असणार. आणि इथं समोर दिले बघा मी, नॉट फॉर हार्ड म्हणजे हार्ड सॉइलसाठी सुटेबल नसणार. आणि तिथं कॉमा आहे या ठिकाणी, सँड अँड ग्रॅव्हली सॉइल. जर तुमची ग्रॅव्हली सॉइल असेल, सँड असेल किंवा तुमची हार्ड सॉइल असेल, ओके, सॉफ्ट आणि हार्ड सॉइल, ओके, जर तुमची सॉइल हार्ड असेल तर त्या केसमध्ये आपण कोर कटर यूज करत नाही. ओके, नॉट फॉर इथं लिहिलेलं बघा, नॉट फॉर. आता हे तुम्हाला शॉर्टकटमध्ये लिहायचं आहे नंतर. ओके, लागच तुम्ही आधी लिहून ठेवलं तर काही फरक पडणार नाहीये, पण तुम्हाला हे कधी समजणार आहे या सगळ्या गोष्टी, ज्यावेळेस मी एक्सप्लेन करेन त्यावेळेस पूर्ण याचा प्रॅक्टिकल मिनिंग तुम्हाला समजणार झाला. ओके, का आपण ही फक्त फॉर कोइजिव्ह सॉइलसाठीच वापरतो, क्लेसाठीच वापरतो, का आपण ही हार्ड सॉइलसाठी वापरू शकत नाही, सँडसाठी वापरू शकत नाही, ग्रॅव्हली सॉइलसाठी वापरू शकत नाही. खाली पण जे काही लिहून दिलं बेटा मी, याच्या पाठीमागचे जे कारण आहेत, जे काही कारण आहे ते कारण मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, तुम्ही अगोदर लागलं असं लिहून घ्या किंवा नंतर लिहा, तुमची मर्जी, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा लागलं असतं. आता वन बाय वन आपण त्या ठिकाणी बघूया. बघा ह्या मेथडवरती की फील्ड डेन्सिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण कोणत्या मेथड वापरतो, तर या प्रकारचे क्वेश्चन UPSC मध्ये विचारलेले आहे. मग ऑप्शनमध्ये त्या ठिकाणी एक तर ऑल ऑफ दी अबोव असू शकतं किंवा याच्या 2-3 वेगळ्या देईल आणि याच्यातली एक त्या ठिकाणी तुम्हाला दिली असणार. तर UPSC मध्ये याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. PW 2018 मध्ये बघा, या ठिकाणी PW 2018 मध्ये क्वेश्चन आला होता की या ठिकाणी फॉर कोइजिव्ह सॉइलसाठी कोणती मेथड त्या ठिकाणी सुटेबल आहे, तर कोर कटर मेथड. हे सगळं मी डिस्कस करतोय, पण जस्ट जनरल आयडिया देतो तुम्हाला की नेमकं आपल्याला काय बघायचंय, कसं शिकायचं याला. ठीक आहे, आपण हे सगळं बघूया. खाली बघा, नॉन कोइजिव्ह सॉइलसाठी कोणती सुटेबल आहे, तो पण PW 2018 मध्ये क्वेश्चन आलता, तर सँड रिप्लेसमेंट मेथड. किंवा असा क्वेश्चन आला असेल की कोर कटर मेथड ही कोणत्या सॉइलसाठी सुटेबल आहे, तर कोइजिव्ह सॉइलसाठी आहे किंवा क्लेसाठी आहे, तर या प्रकारचे. किंवा कोणत्या सॉइलसाठी सुटेबल नाही, तर सँड आणि ग्रॅव्हली सॉइलसाठी सुटेबल नाही, हार्ड सॉइलसाठी सुटेबल नाही. या प्रकारचे क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. याच्यावरती माझा पूर्ण फोकस असणार आहे, पण त्या अगोदर मी तुम्हाला या सगळ्या मेथड व्यवस्थित एक्सप्लेन करतो. ठीक आहे, टाका या ठिकाणी. पहिली मेथड आहे तुमची कोर कटर मेथड. तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असाल, याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि नंतर तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करा बेटा. मी आता फक्त या ठिकाणी व्यवस्थित एक्सप्लेन करतो, याची जास्त काही गरज नाहीये. ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या या ठिकाणी मी एक्सप्लेन करणार. बघा, टायटल टाकला असेल तुम्ही सगळ्यांनी, कोर कटर मेथड. कोर कटर मेथड. ठीक आहे, ही तुमची कशी आहे रे, फील्ड मेथड आहे. म्हणजे आपण ही फील्डवरती जाऊन या ठिकाणी कंडक्ट करत असतो. तुम्हाला कळून जाईल की ही फील्डवरतीच करावं लागते, म्हणजे पाठ करायची गरज नाही की बाबा ही फील्ड मेथड आहे. तुम्हाला कळेल की कोर कटर आपण फील्डवरतीच जाऊन करू शकतो, तसं करता येणार नाही आपल्याला. तर ही तुमची काय असणार आहे, फील्ड मेथड असणार आहे. आणि ही तुम्हाला सांगितलं मी की युज्ड फॉर कोइजिव्ह सॉइल, याच्या पाठीमागचं कारण सांगतो. पण आपण एकदा प्रोसिजर समजून घ्या की कोर कटर मेथडना डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट केली जाते. ठीक आहे, मग त्याच्या अगोदर आपण इक्विपमेंट बघूया की कोणकोणते इक्विपमेंट त्या ठिकाणी आपल्याला लागणार झाले. बघा, नावात आहे बेटा कोर कटर. ओके, कोर कटर मेथड म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोर कटर लागणार. ओके, कटर सगळ्यांना माहिती आहे, कट करणार. आता या ठिकाणी सॉइलचा जो कोर आहे तो आपण कट करणार. ओके, सॉइलचा कोर कट करणार म्हणजे म्हणतात कोर कटर मेथड. ठीक आहे, ही कोर कटर असणार आहे. बघा, या ठिकाणी हे आहे तुमचं कोर कटर. काय आहे, कोर कटर. काय दिसतंय तुम्हाला या ठिकाणी, मला बघूया दिसतंय का, हा दिसतंय, कोर कटर. ठीक आहे, कोर कटर झालं. या ठिकाणी कोर कटर लागणार तुम्हाला. नंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय कोर कटर झालं. नंतर हे दिसतंय तुम्हाला या ठिकाणी स्टील ढोली, ढोली नाही, स्टील डॉली. ओके, ही तुमची काय रे, डॉली आहे. ओके, डॉली लाईक दॅट. ओके, ढोली नका म्हणू तिला, नाहीतर तिला राग येईल परत. स्टील डॉली, तर या ठिकाणी स्टील डॉली आहे तुम्हाला दिसते बघा, या ठिकाणी स्टील डॉली. तर ही तुमची काय आहे बेटा, स्टील डॉली आहे. हा ढोली नका म्हणून रे, डॉली आहे ती. डॉली आहे, DH नाही तिथं, DO आहे फक्त. तर डॉली आहे. नंतर बघा, या ठिकाणी हे तुम्हाला दिसतंय, या ठिकाणी हे काय रे, हे आहे बघा या ठिकाणी तुमचं स्टील रॅमर. काय आहे, स्टील रॅमर. ओके, राम रॅमर. तर स्टील रॅमर आहे तुमचा, रॅमर. आता यांचा वापर नेमका कसा होणार आहे ते आपल्याला समजून घ्यायचंच आहे. पण या ठिकाणी तुम्हाला मी हे इन्स्ट्रुमेंट सांगितले की या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आपल्याला कोर कटर मध्ये लागतात. ठीक आहे, तर एक आहे तुमचं कोर कटर की जे आतमध्ये जाणार सॉइलच्या. नंतर एक डॉली असणार आहे, स्टील डॉली. तिचं काम काय ते बघूया. रॅमर आहे या ठिकाणी आपल्याला, स्टील रॅमर, त्याचं काम काय ते बघूया. आणखी आपल्याला लागणार या ठिकाणी बघा, नाईफ किंवा ट्रिमर कट करणारा राहणार किंवा चाकू सारखा असणार काहीतरी, असं समजून चला. ओके, चाकू सारखा काहीतरी आहे. नंतर पिकॅक्स आहे बेटा तुमचं, म्हणजे जसं की कुदळ वगैरे असं तुमचं किंवा टिकास वगैरे आपण म्हणतो त्याला. तर या प्रकारचं इन्स्ट्रुमेंट लागणार झालं आपल्याला, का सगळं सांगतो. नंतर बघा, बॅलन्स. नंतर आहे या ठिकाणी कंटेनर फॉर फाइंड वॉटर कंटेंट. तर हे सगळे इन्स्ट्रुमेंट लागतात. पण त्याच्या अगोदर बेटा मी एक तुम्हाला जनरल आयडिया देतो की डेन्सिटी नेमकं कशी कॅल्क्युलेट करायची, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे, लागल्यास तर मी एक सेपरेट पेज घेतो.
ओके, कोर कटर मेथडमध्ये तुम्हाला सगळे इन्स्ट्रुमेंट लागणार झाले. बघा आपल्याला माहिती रे सॉरी आपल्याला काय माहिती आहे की डेन्सिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आणि डेन्सिटी इज इक्वल टू असतं मास अपॉन व्हॉल्यूम. काय असतं? मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी कोणाची कॅल्क्युलेट करायची? तर सॉइलची, म्हणून मास ऑफ सॉइल घ्या. आणि व्हॉल्यूम कोणाचं लागणार? पण व्हॉल्यूम ऑफ सॉइल घ्या तुम्हाला त्या ठिकाणी. मग तुम्हाला आता फील्ड डेन्सिटी घ्यायची आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय घ्यावं लागेल रे? समजा फॉर एक्झाम्पल हे ग्राउंड आहे तुमचं, ओके, हे ग्राउंड आहे, तर या ग्राउंड मधून तुम्हाला काय घ्यावं लागेल? सॉइल घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? सॉइल घ्यावं लागेल. आता या ठिकाणी तुम्ही सॉइल घेतली, इथून ग्राउंड मधून सॉइल बाहेर काढली. सॉइल बाहेर काढल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्ही त्याला काय केलं? मेजर केलं. कुठं? बॅलन्स वरती. बॅलन्स बघितलं पाठीमागं आपण. हे बॅलन्स घेतलं आणि या बॅलन्स वरती काय केलं? मेजर केलं. बॅलन्स वरती मेजर केल्यानंतर तुम्हाला मास मिळून जाईल. ओके, इझिली मास मिळणार. सॉइल घ्यायची, मेजर करायचं, मास मिळणार. याच्यामध्ये काही डिफिकल्टी आहे का? अजिबात नाही. मास तुम्हाला या ठिकाणी इझिली मिळून जाणार. तुम्ही कुठली कशी सॉइल घ्या, मास घ्या, तुम्हाला मास मिळणार. राहिला प्रश्न व्हॉल्यूमचा. आता या ठिकाणी जर तुम्ही या प्रकारे एक्सक्वॅट केलंय तर प्रश्न पडतो मला की याचं व्हॉल्यूम नेमकं कॅल्क्युलेट कसं करायचं. ओके, याचं व्हॉल्यूम जे आहे बेटा, या जे की तुम्ही या ठिकाणी एक्सक्वॅट केलं की हा जो काही होल पडला या ठिकाणी, तर याचं व्हॉल्यूम नेमकं कसं कॅल्क्युलेट करायचं हा प्रश्न माझ्या समोर येतो. मग हे व्हॉल्यूम जे आहे बेटा, तर हे व्हॉल्यूम वेगवेगळ्या मेथडनं कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, मग कोर कटरनं आपण व्हॉल्यूम मेजर करतो. ओके, त्यानंतर सँड रिप्लेसमेंट जी मेथड बघितली आपण, तर त्यांनाही आपण व्हॉल्यूम मेजरमेंट करतो. ज्या काही खालच्या 2 मेथड बघितल्या तिथेही आपण व्हॉल्यूम मेजरमेंट करतो. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं आपण काय करतो रे? व्हॉल्यूम मेजर करतो या होलचं. ओके, हे एक्सक्वेटेड होलचं आपण वेगवेगळ्या मेथडना व्हॉल्यूम मेजर करतो आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी वेगवेगळ्या मेथड आपल्या समोर येतात. ठीक आहे, ज्या काही आपण बघितल्या कोर कटर असन, सँड रिप्लेसमेंट मेथड असन. ओके, त्यानंतर आणखी कोणत्या बघितल्या बघा आपण या ठिकाणी? वॉटर डिस्प्लेसमेंट मेथड असेल, तुमची सबमर्ज मास डेन्सिटी मेथड असेल. हे सगळं बेटा, हे सगळं जे रामायण महाभारत चालू या ठिकाणी, हे कशासाठी आहे की व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. मास तर इझिली भेटलं तुम्हाला. तुम्ही कुठली सॉइल घ्या, तुम्ही त्या ठिकाणी डिग आउट करा आणि त्याचं मास घ्या, इझिली भेटतंय. पण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी वेगवेगळ्या बघा, कोयजी सॉइल असेल तर त्यासाठी कोर कटर चालून जाईल. पण जर तुमची सँड असेल तर कोर कटर चालत नाही. कारण सांगा. मग आता त्या ठिकाणी मग वेगळी मेथड आपल्याला घ्यावा लागणार आणि मग त्याच्यानुसार आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करणार. मग व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण या सगळ्या वेगवेगळ्या मेथड या ठिकाणी आपण घेतलेल्या आहे. हे फक्त या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, मग आपला जो मोटिव्ह असणार आहे तो म्हणजे काय? मास ऑफ सॉइल कॅल्क्युलेट करणं आणि एक म्हणजे काय रे? व्हॉल्यूम ऑफ सॉइल कॅल्क्युलेट करणं. काय कॅल्क्युलेट करणं? व्हॉल्यूम ऑफ सॉइल कॅल्क्युलेट करणं. तर हा आपला मोटिव्ह असणार आहे आणि याच्यानुसारच आपल्या जे काही प्रोसिजर असणार आहे ते याच्यानुसारच असणार आहे. तर आपल्याला फक्त मास पाहिजे सॉइलचं आणि एक पाहिजे व्हॉल्यूम पाहिजे. या दोन गोष्टी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी डिटेलमध्ये प्रोसिजर बघावं लागणार झाली. ठीक आहे, कळालं तुम्हाला? डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट करायची आहे? तर मास अपॉन व्हॉल्यूम. सॉइलचं मास घ्या आणि फक्त या होलचं व्हॉल्यूम घ्यायचं आपल्याला. ते कसं बघायचं ते बघा. म्हणजे जी काही तुम्ही सॉइल बाहेर काढली तिचं व्हॉल्यूम नेमकं काय असेल किंवा काय असणार झालं, तर हे आपल्याला या ठिकाणी काही मेथडना किंवा काही इन्स्ट्रुमेंटना ते कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, बघा तुम्हाला इन्स्ट्रुमेंट कळाले आता सगळे. या ठिकाणी कोअर कटर असणार झालं कोअर कटर असणार झालं, कोअर कटर असणार झालं, स्टील डॉली असणार झाली, स्टील रॅमर असणार झालं, नाईफ किंवा ट्रिमर असणार झालं. यांचे सगळ्यांचे यूज कळून जाईल तुम्हाला. पिकॅक्स असणार झालं या ठिकाणी. त्यानंतर बॅलन्स असणार झालं. कंटेनर फॉर अ फाइंड वॉटर कंटेनर. कंटेनर सगळ्यांना माहिती आहे. तर वॉटर कंटेनर आपल्याला फाइंड आउट करावं लागतं या मेथडमध्ये. ते कशासाठी करावं लागतं ते पण सांगतो तुम्हाला समोर गेल्यानंतर. ठीक आहे, पण कंटेनर लागणार झालं तर हे सगळे इक्विपमेंट आपल्याला लागणार झाले. हे तुम्ही इक्विपमेंट लिहिले नाही काही फरक पडणार नाही. पण कमीत कमी या ठिकाणी बघा, हे जे कोअर कटर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलंय बघा, हे तुमचं कोअर कटर आहे. ओके, हे कोअर कटर खलबित्ता तुमचा. ओके, काहीतरी असतं ते त्या प्रकारचं काहीतरी आहे असं समजून चला. नंतर बघा या ठिकाणी हा तुमचा काय आहे? रॅमर आहे. ओके, रॅमर. आणि नंतर ही तुमची काय आहे? डॉली. तर यांचे डायमेन्शन बघा फक्त. डायमेन्शन कसं? या ठिकाणी तुमची डॉलीची बघा हाईट किती आहे? 2.5 सेंटीमीटर आहे. जी डॉली असते बेटा तुमची ती असते 2.5 सेंटीमीटरची. तिचं जे इंटरनल डायमीटर असतं ते असतं 10 सेंटीमीटर. तर या प्रकारचे पण क्वेश्चन बघायला मिळू शकतात. म्हणून हे महत्त्वाचं आहे. एवढं फक्त या ठिकाणी व्यवस्थित ड्रॉ करून ठेवा. डॉली जी आहे बेटा, डॉलीची हाईट विचारली जाऊ शकते. तर 2.5 सेंटीमीटरची हाईट असते. ओके, किंवा डेप्थ असते. आणि इंटरनल डायमीटर तिचं 10 सेंटीमीटर असतं. सेम जर आपण बघितलं कोअर कटर, तर कोअर कटरचं सुद्धा इंटरनल डायमीटर 10 सेंटीमीटर आहे. इंटरनल बरं का. आणि या ठिकाणी याची जी थिकनेस असणारी या कोअर कटरची बघा या ठिकाणी, तर ती असते 3 mm. तर हे एवढं महत्त्वाचं नाही, पण 10 सेंटीमीटर महत्त्वाचं लक्षात ठेवा. याची जी हाईट असणार आहे ती असणार आहे 130 mm. कोअर कटरची हाईट किती आहे? 130 mm. आणि या ठिकाणी याची किती आहे? 2.5 सेंटीमीटर आहे. किती? 2.5 सेंटीमीटर. म्हणजे ही किती असणार? जवळपास 13 सेंटीमीटर. 130 mm म्हणजे किती? 13 सेंटीमीटर. याचं जर तुम्ही व्हॉल्यूम जवळपास कॅल्क्युलेट केलं बेटा, तर जवळपास 1000 cc असतं. जवळपास जर बघितलं आपण तर 1000 cc आसपास येतं. पण आपण या ठिकाणी होऊ शकतं, या ठिकाणी याचं व्हॉल्यूम मे बी चेंज होऊ शकतं. ओके, डे बाय डे आपण जर याचा यूज करतोय रेग्युलर, तर व्हॉल्यूम
व्हॉल्यूम मे बी चेंज होऊ शकतं, म्हणून आपल्याला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करावं लागतं. ओके, कॅल्क्युलेट कसं करायचं ते सांगतो. पण जर तुम्ही नवीन घेताय तर जवळपास 1000 सीसी सेंटीमीटर क्यूब या ठिकाणी काय असणार झालं, व्हॉल्यूम असणार झालं. हा जो रॅमर आहे बेटा, तर या रॅमरची पण त्या ठिकाणी बघा, हा जो खालचा पोर्शन आहे हा 75 mm चा असतो आणि या ठिकाणी जर कधी तुम्ही डायमीटर बघितलं, याचं डायमीटर बघितलं तर 137.5 mm असतं. ओके, तर हे डायमेन्शन तुम्हाला बेटा या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. 2.5 सेंटीमीटर डॉली, 10 सेंटीमीटर इंटरनल डायमीटर, याचं पण इंटरनल डायमीटर 10 सेंटीमीटर आहे, 130 mm हाईट आहे आणि रॅमरचं पण दोघांपैकी सॉरी या तिघांमध्ये हे महत्वाचं आहे आणि हे महत्वाचं आहे, तर यांची व्यवस्थित लक्षात ठेवा डायमेन्शन. ठीक आहे, कळालं? चला आता एकदा या ठिकाणी आपण आता आपल्या मेथडकडे जाऊया. ठीक आहे, समजून घ्या. आता बघा, आता कोर कटर मेथड आपण बघतोय. प्रॅक्टिकली नेमकं कोर कटर मेथड ना त्या ठिकाणी डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट केली जाते हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ओके, कोर कटर मेथड ना प्रॅक्टिकली डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट केली जाते हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. चार्जिंग बघू द्या मला एकदा, एक मिनिट थांबा. ठीक आहे, बघा या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं या ठिकाणी डेन्सिटी. डेन्सिटी, आता डेन्सिटी जी आहे बेटा, डेन्सिटी इज इक्वल टू असतं मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. मग या ठिकाणी तुम्हाला सॉइलचं मास घ्यायचंय आणि त्या सॉइलचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचंय. आता तुम्ही काय करू शकता बघा, या ठिकाणी की तुम्ही एखादी सॉइल घेऊ शकता, एक्सट्रॅक्ट करू शकता तुम्ही कुठून, फील्डवरून, आणि तिचा मास घेणार. नंतर तुम्ही त्याला एखाद्या कंटेनरमध्ये टाकणार. त्या कंटेनरचं समथिंग व्हॉल्यूम तुम्हाला माहित असणार. त्या व्हॉल्यूमनुसार तुम्ही त्या ठिकाणी काय करणार आहे, म्हणजे त्या कंटेनरनुसार तुम्ही व्हॉल्यूम घेणार झाले. ठीक आहे, मास अपॉन व्हॉल्यूम तुमची डेन्सिटी होऊन जाईल. पण ती तुमची फील्ड डेन्सिटी नसणार आहे, ती तुमची ऍक्च्युअल डेन्सिटी नसणार आहे. त्या ठिकाणी तुमच्या त्या डेन्सिटीमध्ये काहीतरी चेंजेस येणार झाले, कारण की जर तुम्ही ज्यावेळेस एक्सट्रॅक्ट करतात त्यावेळेस पार्टिकल सेपरेट आउट होतात, व्हॉइड्स वाढणार झाले, व्हॉइड्स वाढले म्हणजे व्हॉल्यूम पण वाढणार झालं. मग अशा केसमध्ये डेन्सिटी जी आहे ती वेगळी असणार आहे, जे ऍक्च्युअल डेन्सिटी आहे त्याच्यापेक्षा, किंवा जी फील्ड डेन्सिटी आहे त्याच्यापेक्षा. ओके, म्हणून तुम्हाला एक्झॅक्ट व्हॉल्यूम घ्यायचंय जे की त्या फील्डवरती असणार आहे. ओके, जे की तुम्ही मास घेतलं सॉइलचं, तर जेवढं त्या ठिकाणी त्या ग्राउंडमध्ये तुम्ही जे काही होल केलंय, तर त्याचं जे काही व्हॉल्यूम आहे तर तेच व्हॉल्यूम या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते व्हॉल्यूम नेमकं कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मास तर सिंपल आहे, तुम्हाला कळालं असणार. बघा प्रोसिजर कशी असणार याची. आता बघा प्रोसिजर काय आहे. आता तुम्हाला या ठिकाणी दिसतं हे कोर कटर. ओके, हे काय आहे तुमचं कोर कटर. आता या ठिकाणी व्यवस्थित मी एक्सप्लेन करतो, तुम्ही तुमच्या पद्धतीनं डायग्राम ड्रॉ करून, ओके, हे तुम्हाला तुमच्या पद्धतीने डायग्राम ड्रॉ करायचे आहे. कोर कटरला तुम्ही या प्रकारे शो करू शकता. बघा मी खाली दाखवतो. कोर कटरला तुम्ही या प्रकारे शो करून तुम्ही, जसं की आपण वॉटर कंटेंट झालं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी झालं, जसं आपण त्या ठिकाणी डायग्राम काढल्या 4-5, ओके, त्या प्रकारचे 4-5 डायग्राम काढा. त्याच्या खाली तुम्ही M1 किंवा V1 किंवा मास लाईक दॅट तुम्ही लिहू शकता. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. एवढं तुम्ही करू शकता. बघा या ठिकाणी आता तुम्ही घेतलं कोर कटर. कोर कटर घेतलं तुम्ही, तर आपल्याला या ठिकाणी या कोर कटरचं पहिलं घ्यायचंय मास. काय घ्यायचं, एमटी कोर कटरचं काय घ्यायचं, मास घ्यायचं. ठीक आहे, एमटी कोर कटरचं काय घ्यायचं, मास, ज्याला मी म्हणतो M1. काय म्हणतो, M1 म्हणतो. आता एमटी कोर कटरचं आपण काय घेतलं, मास घेतलं M1. नंतर बघा या ठिकाणी याचं जे इंटरनल व्हॉल्यूम आहे, ओके, इंटरनल व्हॉल्यूम, एक्सटर्नल नाही, इंटरनल व्हॉल्यूमच का ते सांगतो, पण इंटरनल जे व्हॉल्यूम आहे जेवढं तुम्हाला मोकळं दिसते तर तेवढं तुम्हाला व्हॉल्यूम याचं घ्यायचंय. मग या ठिकाणी त्याला मी नाव देतो व्ही. काय म्हणतो, व्ही, जे की तुमचं एमटी कोर कटर आहे. तर एमटी कोर कटरचं तुम्ही मास घेतलं, त्याला M1 म्हटलं. नंतर त्या ठिकाणी तुम्ही काय घेतलं रे, त्याचं व्हॉल्यूम घेतलं, त्याला काय म्हटलं, व्ही. व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट करणार, तर आपल्याला माहिती आहे बेटा, या ठिकाणी जर कधी याचा जर मी डायमीटर घेतलं, समथिंग डायमीटर मी स्केलनं मेजर केलं, डायमीटरनुसार आपल्याला एरिया मिळणार π/4 इंटू डी स्क्वेअर. ओके, सर्क्युलर आहे या ठिकाणी, तर π/4 इंटू डी स्क्वेअर तुम्हाला काय मिळणार रे, एरिया मिळणार झाला. आणि एरिया मल्टिप्लाय बाय, तुम्हाला या डी वरून काय मिळाला, एरिया, आणि एरिया मल्टिप्लाय बाय तुम्ही स्केलनं याची हाईट मेजर करा, आणि एरिया मल्टिप्लाय बाय हाईट तुमचं काय असणार झालं, व्हॉल्यूम असणार झालं. तर तुम्ही या प्रकारे व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा आता याचा रेग्युलर यूज करू याचा जो एरिया आहे किंवा जो काही हाईट आहे मे बी चेंज, त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी प्रत्येक वेळेस हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. नाहीतर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे स्टँडर्ड जे डायमीटर बघितलं 10 सेंटीमीटर, हाईट बघितली 130 mm, याच्यावरून सुद्धा तुम्ही डायमीटर 10 सेंटीमीटर, त्याच्यावरून एरिया आणि हाईट मल्टिप्लाय केली तर तुम्हाला व्हॉल्यूम मिळणार. पण आपल्याला हे वारंवार तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे व्हॉल्यूम. ठीक आहे, तर मास घेतलं, ही झाली तुमची फर्स्ट स्टेप. ही तुमची फर्स्ट स्टेप, जिथे तुम्हाला कोर कटरचा मास आणि व्हॉल्यूम त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. नंतर काय करायचं, हे जे कोर कटर आहे बेटा, हे जायचं तुम्हाला घेऊन कुठं रे, फील्डवरती. ओके, फील्डवरती जायचंय, ग्राउंडवरती जायचंय. बघा या ठिकाणी आता मी ग्राउंडवरती आलोय, दिसतं या ठिकाणी तुम्हाला ग्राउंडवरती आलोय.
ग्राउंड वरती आल्यानंतर तुम्हाला जो काही ग्राउंड आहे बेटा तुमचं, तर ग्राउंड थोडं साफ करून घ्यायचं. ओके, त्याच्यात तिथं काडी कचरा काय असेल ना थोडं साफ करायचं. किंवा जी वरची सॉईल आहे, टॉपची सॉईल थोडीफार 1 सेंटीमीटर 1.5 सेंटीमीटर टॉपची सॉईल तुम्ही थोडी बाजूला करून घ्यायची. ठीक आहे, एकदम साफ जसं तसं बघा या ठिकाणी साफ केलेलं आहे एकदम तसं साफ करायचं. आणि त्याच्यावरती तुमचं काय टेकवायचं रे, कोर कटर टेकवायचं. टेकवलं कोर कटर. आता कोर कटर टेकवल्यानंतर बघा याच्यावरती आपण टेकवली डॉली. ओके, हे ढोलीला या ठिकाणी आपण या कोर कटरवरती बसून दिलं. ठीक आहे, कोर कटरवरती तुमची ढोली बसली. आता आता ढोली बसल्यानंतर तुम्हाला माहिती आहे हे कोर कटर नक्की खाली जाणार झालं. ठीक आहे, तर ढोली बसल्यामुळे कोर कटर खाली जाणार नाहीये, त्याला आपल्याला घालावं लागणार आहे खाली. ठीक आहे, लक्षात असू द्या. मग आता तुमची जी दुसरी स्टेप असणार आहे, हे साफ करायचं ग्राउंड वगैरे व्यवस्थित, त्याच्यावरती कोर कटर टेकवायचं, त्याच्यावरती ढोली टेकवायची. आणि नंतर काय करायचं बघा, एका ठिकाणी टेकवल्यानंतर या ठिकाणी रॅमर घ्यायचं. रॅमर बघितलं सगळ्यांनी, आणि त्या रॅमरनं याच्यावरती रॅमरिंग करायची. ओके, या ढोलीवरती काय करायचं, हा जो रॅमर आहे बेटा, या रॅमरना थोडंसं त्याच्यावरती रॅमरिंग करायची. रॅमरिंग कुठपर्यंत करायची बघा, तर रॅमरिंग करायची आहे जोपर्यंत तुमचं जे कोर कटर आहे ते पूर्णपणे ग्राउंडमध्ये जात नाही तोपर्यंत. ओके, तुम्हाला रॅमरिंग करायची आहे. आता रॅमरिंग करत असताना लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही रॅमरिंग करशाल बघा इथं आहे, तर ज्यावेळेस तुम्ही रॅमरिंग करशाल तर त्या केसमध्ये समजा हे ग्राउंड आहे तुमचं, या ग्राउंडमध्ये समजा हे तुमचं कोर कटर गेलं. ओके, हे जे तुमचं कोर कटर आहे या कशामध्ये गेलं ग्राउंडमध्ये गेलं. बघा ही ग्राउंड आहे तुमचं. नंतर याच्यावरती ही ढोली बसलेली असणार. ओके, ही ढोली बसलेली आहे. मग आता ढोली किती सेंटीमीटरची आहे, तर ढोली आहे तुमची 2.5 सेंटीमीटरची. मग 2.5 सेंटीमीटरची ढोली आहे, तर तुम्हाला रॅमरिंग तोपर्यंत करायचं आहे जोपर्यंत 1.5 सेंटीमीटर ढोली खाली जात नाही ग्राउंडच्या. 1.5 सेंटीमीटर खाली जात नाही म्हणजे वरती किती राहिलं, तर वरती राहिलं बेटा 1 सेंटीमीटर. म्हणजे जोपर्यंत आता तुम्हाला खाली 1.5 सेंटीमीटर कसं मेजर करणार, तर वरती 1 सेंटीमीटर मेजर करा. 1 सेंटीमीटर वरती आहे म्हणजे खाली किती गेली असणार, 1.5 सेंटीमीटर. तर या प्रकारचे क्वेश्चन बघायला मिळू शकतात. ज्यावेळेस तुम्ही रॅमरिंग करताय तर त्या केसमध्ये तुम्हाला ही ढोली आहे 1.5 सेंटीमीटर खाली घालायची आहे, म्हणजे तुमचं कोर कटर पण खाली जाणार. ओके, आणि त्या ठिकाणी वरती किती राहिलं पाहिजे ढोली तुमची, तर 1 सेंटीमीटर वरती ढोली राहिली पाहिजे. ओके, ढोली म्हणजे डॉली राहिली पाहिजे तुमची. ठीक आहे, कळालं. 1 सेंटीमीटर वरती तोपर्यंत तुम्हाला रॅमरिंग करायची आहे. नंतर काय करायचं बेटा, या ठिकाणी बघा ही झाली बेटा तुमची थर्ड स्टेप. नंतर फोर्थ स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते की तुम्हाला नंतर एक्स्क्वॅट करून घ्यायचा त्याचा बाजूचा पोर्शन. ओके, समजा हा जो पोर्शन आहे ना, तुम्ही आता याला खाली घातलंय ना, मग हा जो पोर्शन आहे तो एक्स्क्वॅट करायचा. एक्स्क्वॅट करण्यासाठी तुम्हाला जे वापरायचं ते वापरा. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते अवेलेबल असेल ते वापरा. ओके, कुदळ वगैरे काय असेल ते त्यांना तुम्ही काय करा, त्याला एक्स्क्वॅट करा, बाहेर काढायचं तुम्हाला. या कोर कटरला काय करायचं, आपल्याला बाहेर काढायचंय. ज्यावेळेस तुम्ही आता कोर कटरला बाहेर काढशाल, कशानं तर का होत नाही, मग ज्यावेळेस तुम्ही कोर कटरना बाहेर काढलं या ठिकाणी, तर ज्यावेळेस तुम्ही बाहेर काढशाल तर एकदम एक्झॅक्ट जो कोर कटर आहे तुमचा भरलेला असणार असं नाहीये, तो एक्स्ट्रा पोर्शन असणार काही. ओके, खालच्या साईडला असणार, वरच्या साईडला असणार, एक्स्ट्रा पोर्शन सॉइलचा असणार झाला. पण आपल्याला एक्स्ट्रा पोर्शन नकोय, आपल्याला जेवढं व्हॉल्यूम आहे तुमच्या कशाचं रे, कोर कटरचं, किंवा जेवढा हाईट आहे तुमच्या कोर कटरची तेवढंच त्या ठिकाणी काय घ्यायची, सॉईल घ्यायची आहे. मग जी एक्स्ट्राची जी सॉईल आहे तिला आपल्याला काय करावं लागतं, ट्रिम करावं लागतं, काढून टाकावं लागतं. त्यासाठी आपण वापरतो ट्रिमर. काय वापरतो, ट्रिमर किंवा नाईफ. आपण बघितलं पाठीमागं नाईफ, ट्रिमर, ओके, जे पिकॅक्स वगैरे बघितलं आपण. तर हे सगळं कशासाठी लागतंय, हे सगळं करण्यासाठी. ओके, या ठिकाणी खोदकाम करण्यासाठी लागलं तुम्हाला ट्रिमर हे, किंवा जे नाईफ आहे ते ट्रिम करण्यासाठी. जे काय तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल त्याला तुम्ही ट्रिम करू शकता. फक्त व्यवस्थित ट्रिम करा, एकदम प्लेन ट्रिम करा. ठीक आहे, तर तुम्हाला नंतर काय करायचं, ट्रिमर करायचं किंवा ट्रिमिंग करायचं. या ठिकाणी लिहितो मी ट्रिमिंग. ओके, इथे असणार तुमची रॅमरिंग. ओके, रॅमरिंग. ठीक आहे, आणि हे एक्स्क्वॅटिंग कोर कटर. ओके, इथं तुम्ही लिहू शकता एक्स्क्वॅटिंग कोर कटर. ओके, कोर कटर लिहायची गरज नाही, तुम्हाला समजण्यासाठी सांगतो मी. ठीक आहे, तर ट्रिमिंग झालं. आता या ठिकाणी आपण काय केलं रे, अगोदर M1 कॅल्क्युलेट केलं होतं, नंतर त्या ठिकाणी व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केलं होतं याचं. नंतर या ठिकाणी बघा जो एरिया आहे साफ करून तुम्ही त्याच्यावरती ठेवलं, ढोलीला वरून ठेवलं. नंतर ढोलीवरून तुम्ही काय टाकलं रे, रॅमर ठेवला. ओके, रॅमर ठेवला म्हणजे त्यांना रॅमरिंग केली. नंतर ते सगळे दोघं जण खाली गेले जमिनीमध्ये. नंतर त्यांना बाहेर काढलं, बाहेर काढून त्यांना ट्रिमिंग केलं. ट्रिम केल्यानंतर बघा या ठिकाणी याला घेऊन यायचं तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये. कुठं, लॅबोरेटरीमध्ये. लॅबोरेटरीमध्ये घेऊन आले की नंतर तुम्हाला याचं काय घ्यायचंय, मास घ्यायचंय. काय घ्यायचंय, मास घ्यायचंय. ज्यावेळेस तुम्ही याचं मास घेणार त्याला मी म्हणतो M2. आणि हे मास तुमचं काय असणार आहे बघा, हे जे मास होतं तुमचं, तर हे मास ऑफ एम्प्टी कंटेनर होतं. आणि या ठिकाणी जे M2 असणार आहे तुमचा, तर हा मास ऑफ एम्प्टी कंटेनर प्लस काय असणार आहे, मास ऑफ सॉईल असणार आहे. मास ऑफ कंटेनर प्लस मास ऑफ सॉईल असणार आहे तुमचा, असणार आहे M2. बघा आता आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, तर फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, रो इज इक्वल टू असतं मास अपॉन व्हॉल्यूम. काय असतं, रो इज इक्वल टू असतं मास अपॉन व्हॉल्यूम. मग आता मास कोणाचं असणार, सॉईलचं. तर इथं मी लिहू शकतो मास ऑफ सॉईल. मास ऑफ सॉईल डिवायडेड बाय काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ सॉईल.
हे झालं तुमचा रोचा फॉर्म्युला. ओके, तुम्ही लिहू नका बेटा, मी सगळं लिहून देतोय. मास ऑफ सॉइल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल. मग आता या ठिकाणी मास ऑफ सॉइल तुम्हाला कसं मिळणार बघा. या ठिकाणी मास ऑफ सॉइल जे की आपण सॉइल बाहेर काढली त्याचं मास घ्यायचं आहे बघा. या ठिकाणी काय आहे, M2 आहे. ओके, रो इज इक्वल टू काय येणार मग तुमचा M2 मायनस M2 काय असतो, मास ऑफ कंटेनर, मास ऑफ सॉइल. मग मास ऑफ कंटेनर प्लस मास ऑफ सॉइल मधून जर तुम्ही मास ऑफ कंटेनर बाहेर काढलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळतं, मास ऑफ सॉइल मिळतं. म्हणून मास ऑफ सॉइल इज इक्वल टू काय असणार, M2 मायनस काय असणार, M1. ओके, M2 मायनस M1 असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला भेटलं मास ऑफ सॉइल डिवायडेड बाय या ठिकाणी काय करायचं आपल्याला, या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ सॉइल कॅल्क्युलेट करायचं आहे. डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल. मग आता व्हॉल्यूम ऑफ सॉइल तर या ठिकाणी आपण डायरेक्टली आता मेजर करू शकत नाहीये, पण आपल्याला माहिती आहे या सॉइलचं व्हॉल्यूम नेमका किती असणार. जी की तुम्ही आता सॉइल घेतली आहे तर याचं व्हॉल्यूम किती असणार, तर याचं व्हॉल्यूम असणार बेटा बघा या ठिकाणी जेवढं तुमच्या कोर कटरचं इंटरनल व्हॉल्यूम आहे तर त्या इंटरनल व्हॉल्यूम मध्येच तुमची सॉइल बसली, बरोबर ना. ज्यावेळेस तुम्ही कोर कटर आतमध्ये टाकलं तर जेवढं इंटरनल व्हॉल्यूम होतं तर त्या इंटरनल व्हॉल्यूम मध्येच त्या ठिकाणी काय असणार, तुमची सॉइल असणार. म्हणून तुमच्या सॉइलचं जे व्हॉल्यूम असणार आहे ते बरोबर होतं कोणाच्या, कंटेनरच्या. ओके, एक मिनिट. ओके, सॉरी. बघा या ठिकाणी काय सांगतो मी तुम्हाला. बघा या ठिकाणी बेटा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं व्हॉल्यूम ऑफ सॉइल. आणि व्हॉल्यूम ऑफ सॉइल हे कोणाच्या बरोबर असणार नक्की मग या ठिकाणी, तर व्हॉल्यूम ऑफ कोर कटर. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ सॉइल या ठिकाणी कोणाच्या बरोबर असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ कोर कटर. आणि व्हॉल्यूम ऑफ कोर कटर काय असणार तुमचं, कॅपिटल व्ही असणार आहे. काय असणार आहे, कॅपिटल व्ही. आणि हे आपण कोणतं घेतलं बेटा, इंटरनल व्हॉल्यूम घेतलं. कारण तुम्हाला या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ सॉइल कसं कॅल्क्युलेट केलं आपण, जे की तुमचं इंटरनल व्हॉल्यूम असणार आहे कोर कटरचं, तर त्याच्या बरोबर तुमचं व्हॉल्यूम ऑफ सॉइल असणार आहे. का, कारण की तेवढ्या जेवढं तुमच्या कोर कटरचं व्हॉल्यूम आहे तेवढ्यातच सॉइल असणार आहे तुमची. ओके, मग तिचं आपण मास घेतलं आणि तेच व्हॉल्यूम आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे, तर व्हॉल्यूम ऑफ सॉइल इज इक्वल टू तुमचं काय बनणार मग, व्हॉल्यूम ऑफ कोर कटर बनणार. ओके, या प्रकारे तुम्हाला काय मिळणार आहे, डेन्सिटी मिळणार. आणि बघा बघा या ठिकाणी आपण जे मास घेतलं ते आपण फील्डमधून सॉइल घेतली तिथं घेतलं, आणि व्हॉल्यूम पण जे फील्डमध्ये होतं तेच घेतलं बेटा आपण. सॉइलला डिस्ट्रॉय किंवा डिस्टर्ब नाही केलं. ओके, डिस्ट्रॉय नाही, डिस्टर्ब नाही केलं. आणि डिस्टर्ब न करता जे की व्हॉल्यूम होतं तुमचं कोर कटर एवढंच ते व्हॉल्यूम असणार त्या सॉइलच्या याच्यामध्ये. बघा तुम्ही जर तुम्ही होल बघितला तर जवळपास तेवढाच असणार. ओके, तो एक्स्ट्रावाला जर कधी असला त्या ठिकाणी मे बी कोणता असणार, त्याची थिकनेसनुसार थोडा इकडे तिकडे होऊ शकतो. मग आपण या ठिकाणी व्हॉल्यूम घेताना आपण फील्डचं घेतलं म्हणून तुम्हाला ही जी डेन्सिटी मिळते तुम्हाला काय मिळते, फील्ड डेन्सिटी मिळते. आता याच्यावरून युनिट वेट कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर प्रोसिजर तुम्ही तुमच्या पद्धतीनं मांडू शकता. ठीक आहे, पुढचे जे रिझल्ट आहे तो रिझल्ट मी तुम्हाला या ठिकाणी लिहून देतो. पण जी प्रोसिजर मी तुम्हाला सांगितली, एमटी वेट असेल किंवा व्हॉल्यूम असेल ठेवायचं, रॅमरिंग करायचं, बाहेर काढायचं, ट्रिमिंग करायचं आणि नंतर वेट घ्यायचं, हे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये डायग्रामॅटिकच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी रिझल्ट काय येणार मग, बल्क डेन्सिटी. आपल्याला माहिती आहे बल्क डेन्सिटी म्हणजे काय, जे की नॅचरल सॉइल आहे किंवा एक्झिस्टिंग कंडिशन आहे ती जी डेन्सिटी असणार आहे सॉइलची तिला आपण बल्क डेन्सिटी म्हणतो. ती तुमची काय आहे, ती काय असते बघा, मास ऑफ सॉइल. मास ऑफ सॉइल तुम्हाला हे लिहायचं आहे. मास ऑफ सॉइल डिवाइडेड बाय काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ सॉइल. मास ऑफ सॉइल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल इज इक्वल टू काय असणार आहे, मास ऑफ सॉइल तुमचं काय असतं बेटा या ठिकाणी बघा आपण बघितलं वरती M2 मायनस काय होतं, M1 होतं, डिवाइडेड बाय काय होतं, V होतं. हे व्ही काय असणार बेटा तुमचं, तर व्ही असणार आहे व्हॉल्यूम ऑफ सॉइल. आणि ते काय असणार आहे, बरोबर असणार आहे कोणाच्या, तर व्हॉल्यूम ऑफ कोर कटरच्या. व्हॉल्यूम ऑफ कोर कटरच्या. ठीक आहे, आता बघा ड्राय डेन्सिटी आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची. जी की आपल्याला डेन्सिटी भेटली ती बल्क डेन्सिटी असणार, त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट सुद्धा असणार. ओके, मे बी नसेल तर डायरेक्ट तुम्हाला ड्राय डेन्सिटी मिळून जाईल, पण ती झाली आपली बल्क डेन्सिटी. मग बल्क डेन्सिटी झाली, आपल्याला काढायची ड्राय डेन्सिटी. मग ड्राय डेन्सिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा या ठिकाणी आपल्याकडे फॉर्म्युला असतो ड्राय डेन्सिटीचा, रो डी इज इक्वल टू, ओके ही तुमची रो होती, रो इज इक्वल टू, तर रो डी इज इक्वल टू रो अपॉन, आता हा जो रो भेटला तो डिवाइड बाय काय असणार आहे, 1 प्लस डब्ल्यू असणार आहे. आणि डब्ल्यू काय असणार आहे या ठिकाणी, वॉटर कंटेंट असणार आहे. काय असणार आहे, डब्ल्यू हा तुमचा वॉटर कंटेंट. आणि हा जो डब्ल्यू आहे बघा कसा कॅल्क्युलेट करायचा, सेम जसे पाठीमागच्या मेथड होत्या सेम मेथडनं आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे ओव्हन ड्राय मेथड होती तुमची, तर ओव्हन ड्राय मेथडनं आपल्याला या ठिकाणी याला कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेट करत असताना काय घ्यायचं, जो की तुम्ही बघा सॉईल घेतली कोर कटर मधली, ती कोर कटरची सॉईल बाहेर काढा. कोर कटरची सॉईल आहे ती बाहेर काढा. आता कोर कटरची सॉईल बाहेर काढल्यानंतर काय करा, त्यातला थोडा पोर्शन घ्या आणि थोडा पोर्शन सॉईलचा या ठिकाणी या कंटेनरमध्ये ठेवा. ओके, कंटेनरमध्ये. आणि सेम प्रोसेस फॉलो करा जी की आपण ओव्हन ड्राईंग मेथड वॉटर कंटेंट फाइंड आउट करण्यासाठी केली होती. सेम मेथडनं तुम्हाला या ठिकाणी काय भेटणार आहे, वॉटर कंटेंट भेटणार बाय ओव्हन ड्राय मेथड. बाय ओव्हन ड्राय मेथड. ठीक आहे, वॉटर कंटेंट भेटला तर रो तुम्हाला इथं भेटलाय बघा, डायरेक्टली रो भेटला म्हणजे बल्क डेन्सिटी भेटली, डिवाइडेड बाय 1 प्लस डब्ल्यू करा, तुम्हाला ड्राय डेन्सिटी भेटणार. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं बल्क युनिट वेट. तर बल्क युनिट वेटचा फॉर्म्युला काय असतो रे, तर गॅमा इज इक्वल टू असतो बेटा या ठिकाणी रो इंटू जी. आता हे सगळ्यांना माहित असेल, ओके बेसिक आहे. तर गॅमा इज इक्वल टू असतो रो इंटू जी. आता यासाठी तुम्ही कन्सेप्ट वापरू शकता, ती कोणती म्हणजे बघा या ठिकाणी, तर वेट इज इक्वल टू काय असतं बघा,
मास मल्टिप्लाय बाय मास मल्टिप्लाय बाय जी असतं. ओके ठीक आहे. मास मल्टिप्लाय जी, जी काय आहे तुमचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. ओके, काय आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर हा झाला तुमचा बेटा वेट झालं. तर वेट इज इक्वल टू असतं मास मल्टिप्लाय बाय स्मॉल जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जर तुम्ही या ठिकाणी बघा काय घेतलं रे, डेन्सिटी किंवा युनिट वेट घेतलं. ओके, आपण काय घेऊया, युनिट वेट घ्यायला लागलं असतं. ओके, युनिट वेट इज इक्वल टू काय असतं, तर वेट आपण काय असतं, व्हॉल्यूम असतं. तर वेट आपण व्हॉल्यूम असतं, वेट इज इक्वल टू काय असतं, तर मास मल्टिप्लाय बाय स्मॉल जी आहे. ओके, डिवाइड बाय काय व्हॉल्यूम आहे. तर एम अपॉन व्ही काय असतं बेटा तुमचं या ठिकाणी, तर एम अपॉन मास अपॉन व्हॉल्यूम काय असतं तुमचं असतं बल्क डेन्सिटी किंवा त्या ठिकाणी डेन्सिटी म्हणा. तर या ठिकाणी तुमचं गॅमा काय येणार मग, तर रो मल्टिप्लाय बाय जी येणार झाला. ओके, हा काय असणार तुमचा रो असणार मल्टिप्लाय बाय जी. ओके, आता हे सांगायसारखं नाही आहे, ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असेल. ओके, तरी पण या ठिकाणी मी तुम्हाला थोडं शॉर्टमध्ये सांगितलं. ठीक आहे, ते मिटव तुम्ही एकदा आता. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा फक्त. त्या कन्सेप्टने तुम्ही याला कॅल्क्युलेट करू शकता. बघा, आणि ड्राय युनिट वेट काय असणार मग तुमचं बघा या ठिकाणी परत गॅमा डी इज इक्वल टू असणार सेम गॅमा डिवाइड बाय 1 प्लस डब्ल्यू. ओके, 1 प्लस डब्ल्यू, डब्ल्यू तुम्ही वरती कॅल्क्युलेट केलेला आहे. ठीक आहे, गॅमा डिवाइड बाय 1 प्लस डब्ल्यू. ठीक आहे, 1 प्लस डब्ल्यू प्लस तसंच येत आहे. ठीक आहे, राहू द्या. तर हा फॉर्म्युला या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. घ्या, एक तर लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या. तुम्ही जर ऑलरेडी लिहिलं असाल तर तुम्ही इथे पॉज करून लिहा, नसेल लिहिलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर तुम्ही लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. बघा आता, आता मी कंक्लुजन वरती येतो. आपल्याला आता डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट करायची ते आपण बघितलं, फील्ड डेन्सिटी कोर कटरना. आता वरती जाऊया आपल्या टेबलवरती. बघा या ठिकाणी बघा, कोर कटर मेथड जी आहे बेटा तुम्हाला कळालं, फील्डवरती जाऊन केलं होतं म्हणजे फील्ड मेथड आहे. नंतर बघा या ठिकाणी आता ही फॉर कोहिजिव्ह सॉइलसाठी सुटेबल आहे. फॉर एक्झाम्पल क्ले सारख्या सॉइलसाठी सुटेबल आहे. पण या ठिकाणी ही सुटेबल नाहीये, सँडसाठी सुटेबल नाही. बघा, नॉट फॉर सँड. ओके, नंतर ग्रॅव्हली सॉइल आणि हार्ड सॉइलसाठी हे सुटेबल नाही. याचं कारण सांगतो. बघा, जर तुम्ही कोर कटर घेतला आणि सँड जर असेल तुमची, त्या सँडमध्ये जर तुम्ही कोर कटर त्या ठिकाणी प्लेस केलं, कोर कटर घेतलं सँडवरती ठेवलं आणि नंतर रॅमरिंग केली. बघा या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही कोर कटर बाहेर काढशाल, काय वाटतं तुम्हाला, सँड राहील का त्या कोर कटरमध्ये? जर तुम्ही सँडमध्ये जर ते कोर कटर त्या ठिकाणी रॅमरिंग केलं आणि जर तुम्ही बाहेर काढताय तर त्या कोर कटरमध्ये तुम्हाला सँड सापडेल का? येस बेटा, सापडेल नाही. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ तिथं सँडच राहणार नाहीये. म्हणजे आपण या ठिकाणी सँडसाठी हे कोर कटर वापरू शकत नाही. इथून तुम्हाला कळलं असणार, कारण की तो तुमचा बघा जसं आपण क्लेमध्ये टाकलं होतं तर त्याच्याबरोबर काय आले, सॉईल आली होती त्या कोर कटरमध्ये. इथे सँड येणार नाहीये म्हणून सँडसाठी वापरू शकत नाही. सेम ग्रॅव्हलचं असणार आहे, ग्रॅव्हल पण याच्यामध्ये येणार नाही. तर ग्रॅव्हली सॉईल किंवा सँड जे असणार आहे तर याच्यामध्ये डिफिकल्ट असतं, त्यामध्ये ते त्या कोर कटरमध्ये येणं, म्हणून आपण वापरत नाही. राहिला प्रश्न काय, हार्ड सॉईलचा. जर तुमची बेटा सॉईल हार्ड असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी याच्यासाठी रॅमरिंगसाठी त्या ठिकाणी थोडं जड जाऊ शकतं, डिफिकल्ट जाऊ शकतं. दुसरी गोष्ट, तुमचं जे कोर कटर आहे ते सुद्धा त्या ठिकाणी डॅमेज होऊ शकतं, म्हणून आपण याला हार्ड सॉईलसाठी सुद्धा वापरत नाही. हार्ड सॉईलसाठी वापरत नाही कारण की डॅमेज होऊ शकतं, डिफिकल्ट आहे त्याला रॅमरिंग करण्यासाठी. नंतर सँड आणि ग्रॅव्हली सॉईलसाठी तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी ते त्याच्यामध्ये येणार नाही ती सॉईल, म्हणून आपण कोर कटर या ठिकाणी या 2-3 सॉईलसाठी वापरू शकत नाही. हार्ड सॉईल, सँड आणि ग्रॅव्हली सॉईल. क्वेश्चन विचारले जातात. कोहिजिव्ह सॉईलसाठी का वापरतो आपण, क्ले जर असेल बघा, क्लेमध्ये जर टाकलं तर त्यामध्ये सॉईल येते, म्हणून आपण हे क्लेसाठी हे सुटेबल असतं, क्लेसाठी आपण हे वापरू शकतो फॉर कोहिजिव्ह सॉईल. ठीक आहे, कळालं? तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काय झालं, हे क्ले झालं आणि PW 2018 मध्ये हा क्वेश्चन आलेला होता. फॉर कोहिजिव्ह सॉईल कोणती मेथड आहे, मग कोर कटर मेथड आहे. आणि खालचा पण आला होता बघा. आता बघा, कोर कटर मेथड जी आहे आपली कोहिजिव्ह सॉईलसाठी म्हणजे क्लेसाठी सुटेबल आहे. सँडसाठी आपण वापरू शकत नाही, ग्रॅव्हली सॉईलसाठी आपण वापरू शकत नाही, हार्ड सॉईलसाठी आपण वापरू शकत नाही. मग याच्यावरती अल्टरनेटिव्ह म्हणून आपण त्या ठिकाणी एक नवीन मेथड बघतो, ती म्हणजे काय तुमची, मग सँड रिप्लेसमेंट मेथड. ओके, आता आपल्याला कळालं कोर कटर मेथड जी आहे तुमची क्लेसाठी फक्त सुटेबल आहे किंवा कोहिजिव्ह सॉईलसाठी सुटेबल आहे. तर नॉन कोहिजिव्ह सॉईल जी आहे तुमची, फॉर एक्झाम्पल सँड असेल, ग्रॅव्हल असेल किंवा मग हार्ड सॉईल असेल, तर याच्यासाठी जी मेथड आहे बट एक नवीन मेथड आपण या ठिकाणी बघतोय, ती म्हणजे काय, मग सँड रिप्लेसमेंट मेथड. कोणती आहे, सँड रिप्लेसमेंट मेथड. आता सँड रिप्लेसमेंट मेथड काय आहे, नावात सगळं काय आहे समजून जाईल तुम्हाला, पण लक्षात ठेवा ही सुटेबल आहे तुमची कशासाठी, फॉर अ नॉन कोहिजिव्ह सॉईल, फॉर एक्झाम्पल सँडसाठी, किंवा ऑल्सो सुटेबल फॉर अ हार्ड किंवा ग्रॅव्हली सॉईल. ही नॉन कोहिजिव्ह सॉईलसाठी सुटेबल आहे
किंवा सॅन्डसाठी सुटेबल आहे किंवा ग्रॅव्हली सॉईलसाठी सुटेबल आहे किंवा हार्ड सॉईलसाठी सुटेबल आहे. तर हे सगळं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आणि गरज नाही या ठिकाणी तुम्हाला कळणार वरची कोर कटर फक्त कोजिव्ह सॉईलसाठी आहे, तर त्या केसमध्ये बाकीच्या सॉईलसाठी तुमची सँड रिप्लेसमेंट मेथड ही सुटेबल असणार चालेल. हे लक्षात घ्या. कळतंय? ठीक आहे. आपल्याला बघा दोन्ही तिन्ही ज्या मेथड राहिले आपल्याला त्या शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायचे आहे, कारण की महत्त्वाचा हा टेबल आहे, पण हा टेबल समजण्यासाठी मी सगळं एक्सप्लेन करतोय. म्हणून थोडं शॉर्टमध्ये आपण त्या ठिकाणी या सगळ्या मेथड बघून घेऊया. चला आता या ठिकाणी सँड रिप्लेसमेंट मेथड काय ते समजून घेऊया. सँड रिप्लेसमेंट मेथड काय ते समजून घेऊया. बघा टाकतोय. तुम्हाला कोणालाच या ठिकाणी लिहायचं नाहीये. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही शॉर्टमध्ये तुम्हाला एक अंडरस्टँडिंगसाठी लिहू शकता. ओके. बाकी हे सगळं तुम्हाला फक्त समजण्यासाठी आहे. तुम्हाला मी लिहून दिलंय ते वरती टेबलमध्ये. ते टेबल महत्वाचं आहे. हे सगळं तुम्हाला लिहायची गरज नाहीये. आणि ही काही स्टँडर्ड प्रोसिजर नसणार आहे. मी जे या ठिकाणी तुम्हाला सांगतो ही स्टँडर्ड प्रोसिजर नाहीये, फक्त कन्सेप्ट आहे. ओके, फक्त कन्सेप्ट आहे, जी की रेफरन्स बुकमध्ये तुम्हाला या प्रकारे मिळणार नाही, ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी मी या ठिकाणी हे थोडं वेगळ्या पद्धतीने समजून सांगतोय. बाकी जर तुम्ही रेफरन्स बुकमध्ये गेले, जर तुम्ही याची प्रोसिजर बघितली, तुम्हाला मे बी थोडी डिफिकल्ट जाऊ शकते समजण्यासाठी. पण माझा या ठिकाणी मेन मोटिव्ह आहे की तुम्हाला याची कन्सेप्ट समजली पाहिजे. ठीक आहे, तर त्या ठिकाणी मी ती एवढी एक्सप्लेन करतो फक्त. सँड रिप्लेसमेंट मेथड. सँड रिप्लेसमेंट मेथड. आता समजा बघा, सॉइल जे आहे आपण बघितलं की सँड रिप्लेसमेंट मेथड ही तुमच्या नॉन कोजिव्ह सॉइलसाठी वापरतोय आपण. ओके, कोजिनली सॉइलसाठी, जसे की तुमची सँड असेल, ग्रॅव्हल असेल किंवा मग हार्ड सॉइल असेल, यासाठी वापरतोय. मग आता सॉइल तुमची सँडच असेल, बघा जर सँड रिप्लेसमेंट मेथड वापरतो म्हणजे सँडच असेल असं नाही आहे, ग्रॅव्हल पण मे बी असू शकतं किंवा हार्ड सॉइल तुमची असू शकते. ओके, तर तिथं नावात आहे सँड रिप्लेसमेंट मेथड, म्हणजे सँडसाठीच वापरतो असं नाहीये. हा, सँडसाठी वापरतो, पण फक्त सँडसाठी वापरतो असं नाहीये. याच्यामध्ये सँड यूज केले जाते. या मेथडमध्ये सँड यूज केले जाते, म्हणून हिला म्हटलं तर सँड रिप्लेसमेंट मेथड. आता या ठिकाणी बघा, सँड रिप्लेसमेंट काय म्हणतो तेही सांगतो, समोर जाऊया आपण. ठीक आहे, बघा. हा, फक्त समजून घ्या तुम्ही. तुम्हाला वाटलं तुम्ही शॉर्टमध्ये बघा, तुमच्या पद्धतीने लिहायचं तर लिहा, एक शॉर्ट म्हणून, किंवा मग त्या ठिकाणी तुम्ही फक्त समजून घ्या, तुमची मर्जी. आता बघा, आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल हे ग्राउंड आहे. ओके, हे ग्राउंड आहे. ओके, हे प्लेन तुमचं ग्राउंड आहे. ओके, हे तुमचं ग्राउंड आहे. ओके, या ठिकाणी हे तुमचं ग्राउंड आहे. आता हे ग्राउंड मे बी या ठिकाणी सँड असेल किंवा ग्रॅव्हल असेल किंवा हार्ड सॉइल असेल. मग मी काय करतो, इथं सॉइल एक्सक्वॅट करतो. सॉइल काय करतो, एक्सक्वॅट करतो. सॉइल एक्सक्वॅट करण्यासाठी बघा, या ठिकाणी मी समजा सॉइल या प्रकारे एक्सक्वॅट केली आहे. ओके, तर रँडमली मी एक्सक्वॅट करतोय. ठीक आहे, या ठिकाणी मी सॉइल काय केली, एक्सक्वॅट केली. सॉइल एक्सक्वॅट केली आणि ही सॉइल तुमची बघा या ठिकाणी ही झाली तुमची एक्सक्वॅटेड सॉइल. काय तुमची ही एक्सक्वॅटेड सॉइल आहे. ठीक आहे, ही काय एक्सक्वॅटेड सॉइल. तुम्ही आता या ठिकाणी काय केलं, एक होल तयार केला, त्या होलमधून सॉइल बाहेर काढली आणि ती सॉइल ही आहे तुमची. हिला आपण काय केलं, मेजर केलं. मेजर केल्यानंतर मला जिचं काही मास मिळालं बेटा या ठिकाणी, त्याला मी काय म्हणतो, एम म्हणतो. काय म्हणतो, मास ऑफ सॉइल, त्याला मी काय म्हणतो, एम म्हणतो. तर मला या ठिकाणी मास ऑफ सॉइल इझिली मिळालं. बघा, मेन मोटिव्ह आपला काय या ठिकाणी, परत एकदा खाली लिहून देतो. तर आपल्याला या ठिकाणी रो कॅल्क्युलेट करायचा आहे, म्हणजेच डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे. तर डेन्सिटी इज इक्वल टू असतं मास ऑफ सॉइल, मास ऑफ सॉइल डिवायडेड बाय काय असतं तुमचं, व्हॉल्यूम ऑफ सॉइल असतं. काय असतं, व्हॉल्यूम ऑफ सॉइल. आता बघा, इथं इझिली तुम्हाला काय भेटलं, मास भेटलं. तुम्ही एक्सक्वॅट केली सॉइल, मास घेतलं तर इझिली मास भेटलं तुम्हाला. मेजर केलं तुम्ही तर मास भेटलं. ओके, राहिला प्रश्न की आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. काय करायचं आहे, व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे, की जे तुम्ही मास घेतलं त्याचं व्हॉल्यूम काय असणार. जर तुम्हाला ते व्हॉल्यूम मिळालं म्हणजे तुम्हाला डेन्सिटी मिळाली. म्हणजे प्रश्न फक्त हाच आहे की हे व्हॉल्यूम ऑफ सॉइल नेमकं कसं कॅल्क्युलेट करायचं. बघा, जर तुम्ही याचं डायमेन्शन वगैरे घेऊन जर कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर एक्झॅक्ट तुम्हाला या ठिकाणी व्हॉल्यूम मिळणार नाहीये, जर तुम्ही डायमेन्शन वगैरे घेऊन करताय. किंवा जर तुम्ही ट्राय करताय की बाबा याला सर्क्युलर होल तयार करायचा, जसं की तुमचं कोर कटर होतं, आणि मग तुम्ही डायरेक्टली याला स्केलनं मेजर करायची, हाईट किती आहे, डायमीटर किती आहे, आणि मग व्हॉल्यूम काढायचं, तर तुम्ही या प्रकारे करू शकता. पण सँड बघा, जर तुम्ही सँडमध्ये जर कधी सर्क्युलर होल बनवताय तर काय सँड तुमची त्या प्रकारे राहील का रे, एक्झॅक्ट सर्क्युलर वगैरे बनवून का त्या ठिकाणी. ओके, किंवा मग हार्ड सॉइल घेतली तुम्ही, ग्रॅव्हल घेतलं, तिथं एकदम सर्क्युलर बनवणं, एकदम व्यवस्थित शेप देणं, जसं की तुमचा कोर कटरचा होता, तो पॉसिबल नाहीये बेटा. तर ही जी मेथड आहे आपली या ठिकाणी फेल होते. जर तुम्हाला वाटलं की आपण एकदम सर्क्युलर होल तयार करायचा, त्यातून माती बाहेर काढायचं, त्याचं मास घ्यायचं आणि त्याचं हाईट किंवा त्याचे डायमीटर मेजर करायचं आणि व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं, तर एक्झॅक्ट त्या ठिकाणी तुम्हाला सर्क्युलर होल मिळणं, हाईट एकदम प्रॉपर असणं, जे काही साईड्स आहेत त्या एकदम प्लेन असणं, हे पॉसिबल नाही. म्हणून आपण ही मेथड या ठिकाणी यूज करू शकत नाहीये. म्हणून जर काही जमलं असतं तर आपण असं पण केलं असतं, हे जमणार नाही आपल्याला. मग आपल्याकडे काय पर्याय आहे, की या ठिकाणी आपल्याला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बेटा या ठिकाणी आपल्याकडे एक पर्याय आहे, तो पर्याय फक्त तुम्हाला मी सांगतो की याचं व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट केलं जातं.
बघा आता आपल्याला बघायचं की व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट करायचं. बघा आता तुम्हाला काय करायचं आहे रे, तुम्हाला घ्यायचंय बघा एक समजा सिलेंडर घ्यायचंय. या सिलेंडरमध्ये समजा काय असणार रे, या सिलेंडरमध्ये फॉर एक्झाम्पल काय असणार, ही स्टँडर्ड प्रोसिजर नाही, अजिबात स्टँडर्ड प्रोसिजर नाहीये ही, फक्त तुम्हाला तुमची कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी सांगतोय. स्टँडर्ड प्रोसिजर वेगळी आहे, रेफरन्स बुक मध्ये तुम्हाला ती मिळून जाईल. बघा या ठिकाणी तर मी काय घेतलं, सिलेंडर घेतलं, या सिलेंडरमध्ये काय आहे, सँड घेतली. ओके, काय घेतली, सँड घेतली. नंतर बघा या ठिकाणी आता या सिलेंडरचं हे जे सिलेंडर आहे बेटा, कॅलिब्रेटेड सिलेंडर असणार आहे की ज्याला आपण ज्याचं व्हॉल्यूम आपल्याला नोन असणार आहे. समजा या ठिकाणी याचं समथिंग व्हॉल्यूम मला नोन आहे, या सिलेंडरचं व्हॉल्यूम मला नोन आहे. ओके, मग याच्यामध्ये मी काय टाकलेले, सँड टाकले. सँड टाकली, त्या सँडचं काय घेतलं आता या ठिकाणी, मास घेतलं. ओके, या सँडचं काय घेतलं मी, मास घेतलं. काय घेतलं, मास घेतलं. इझिली घेऊ शकतो मी. आणि या कंटेनरचं किंवा या ठिकाणी या सिलेंडरचं आपल्याला काय माहित असणार आहे, व्हॉल्यूम माहित असणार. मग या ठिकाणी जर मला रो ऑफ सँड सांगितली तर रो ऑफ सँड इज इक्वल टू काय असणार आहे, तर मास ऑफ सँड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सँड. ओके, मास ऑफ सँड तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता आणि व्हॉल्यूम ऑफ सँड तुम्हाला माहित असणार आहे, कारण की तुम्ही नोन व्हॉल्यूमचं या ठिकाणी कंटेनर घेतलंय किंवा सिलेंडर घेतलंय, त्याच्यामध्ये तुम्ही काय टाकली, सँड टाकली. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी डेन्सिटी ऑफ सँड तुम्हाला इझिली मिळणार, मास ऑफ सँड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सँड. ओके, आता या कन्सेप्टचा वापर करून आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे रे, व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. कसं ते बघा. आता तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी आणखी एक कंटेनर असतात. आता नंबर ऑफ कंटेनर तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. ठीक आहे, तुम्हाला एक पोरिंग सिलेंडर असणार झालं. ओके, पोरिंग सिलेंडर असणार. त्याच्यानंतर या ठिकाणी एक मेजरिंग सिलेंडर असणार तुमचं. पोर करण्यासाठी सिलेंडर वेगळं, मेजर करण्यासाठी सिलेंडर वेगळं. तर असे वेगवेगळे सिलेंडर असू शकतात. पण आपण एक जनरल प्रोसिजर बघतोय म्हणून याला स्टँडर्ड करू नका. ओके, एकदम स्टँडर्ड सांगतोय मी, असं काही घेऊ नका. मी तुम्हाला समजण्यासाठी फक्त सगळं हे सांगतोय, हे फक्त डोक्यात ठेवा. आता बघा या ठिकाणी समजा हे जे मास आहे तुमचं, हे जे मास आहे, फॉर एक्झाम्पल हे मास होतं तुमचं किती, 10 kg. हे मास किती होतं, 10 kg. मग तुम्हाला काय करायचं आहे, या सिलेंडरमधून सँड जी आहे ती इथं पोर करायची, याच्यामध्ये टाकायची. पोर करणं म्हणजे काय, याच्यामध्ये टाकायची. आता तुम्ही या ठिकाणी सँड टाकली, काय टाकली, सँड टाकली. या सिलेंडरमधूनच तुम्ही आता समजा फॉर एक्झाम्पल सँड टाकले. सँड टाकल्यानंतर तुम्हाला याचं काय घ्यायचं रे, मास घ्यायचंय. तुम्हाला काय घ्यायचंय, याचं मास घ्यायचंय. ओके, याचं काय घ्यायचंय तुम्हाला, मास घ्यायचंय. ठीक आहे, मग याचं मास कसं मिळणार तुम्हाला, बघा या ठिकाणी 10 kg होती. तुम्ही याच्यामध्ये सँड टाकली, पूर्ण होल जेवढं तुम्ही सॉइल एक्सपेक्ट केली का, ते पूर्ण होल काय करायचं, फिल करायचं. पूर्ण होल फिल करायचं. ठीक आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं व्हॉल्यूम ऑफ सॉइल कॅल्क्युलेट करायचं आहे. पूर्ण होल जे आहे तुम्ही फिल केलं. पूर्ण होल फिल केल्यानंतर आता या ठिकाणी मला मास कॅल्क्युलेट करायचं, तर या ठिकाणी 10 kg होतं. मी याच्यात काही टाकलं, समजा फॉर एक्झाम्पल इथं राहिलं 6 kg. किती राहिलं, 6 kg. म्हणजे याचा अर्थ मला इथं जे मास मिळालं ते किती असणार आहे, 4 kg असणार आहे. किती असणार आहे, 4 kg. सिंपल आहे. त्या सिलेंडरमध्ये किती बाकी आहे ते बघायचं, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की इथं किती टाकलं असणार तुम्ही. 10 kg पासून 6 kg गेलं, 4 kg तुम्ही टाकलं असणार. ओके, तुम्हाला काय मिळालं, मास मिळालं. आता बघा आपल्याला माहिती आहे या ठिकाणी रो ऑफ सँड इज इक्वल टू काय असणार रे, तर रो ऑफ सँड इज इक्वल टू असतं मास ऑफ सँड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सँड. काय असणार या ठिकाणी, व्हॉल्यूम ऑफ सँड असणार. झालं, कळतंय ना. आता बघा या ठिकाणी तुम्ही रो ऑफ सँड कॅल्क्युलेट केलं होतं, तुम्हाला डेन्सिटी माहिती आहे सँडची, तर डेन्सिटी ऑफ सँड तुम्हाला माहिती आहे, रो ऑफ सँड तुम्हाला माहिती आहे. नंतर बघा या ठिकाणी आपल्याला आता काय कॅल्क्युलेट करायचं, बघा हे व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं. इथलचं जे व्हॉल्यूम आहे ना बेटा, समजा मी याला मास म्हणजे M1 म्हणतो, याला मी मास M1 म्हणतो आणि या ठिकाणी याला मी व्हॉल्यूम 1 म्हणतो. ओके, सिम्पलीसाठी. मग या ठिकाणी मास तुमचं काय M1 आहे आणि या ठिकाणी व्हॉल्यूम V1 आहे, तर हे व्हॉल्यूम आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, मग आता बघा तुम्हाला रो ऑफ सँड माहित आहे, मास ऑफ सँड तुम्हाला काय घ्यायचं, तर मास ऑफ सँड तुम्ही या होलमध्ये जेवढंच काही सँड टाकली तिचं मास घ्यायचंय. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी घ्यायचंय काय रे, M1 घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, M1 घ्यायचं आहे. डिवाइडेड बाय तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, व्हॉल्यूम 1 करायचं आहे, तर मी याला लिहितो V1 लिहितो. बघा तुम्हाला रो ऑफ सँड माहित आहे, जिथं आपण वरती कॅल्क्युलेट केलं होतं रो ऑफ सँड, मास आपण व्हॉल्यूम करून केलं होतं आपण. नंतर तुम्हाला आता M1 पण माहिती आहे, इथलचं M1 सुद्धा माहिती आहे. ओके, हे M1 माहित आहे. मग तुम्हाला हा V1 जो आहे म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सँड जो आहे, म्हणजे इथं जी तुम्ही सँड टाकली आहे, तर या सँडचं व्हॉल्यूम जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, तर तुम्ही या फॉर्म्युला कॅल्क्युलेट करू शकता. ते म्हणजे कसं, तर V1 इज इक्वल टू V1 इकडे जाईल, तर M1 डिवाइडेड बाय काय असणार तुमचं, रो ऑफ सँड असणार आहे. काय असणार आहे, रो ऑफ सँड असणार आहे. इथून तुम्हाला काय भेटतंय रे, व्हॉल्यूम भेटतंय. कशाचं, या सँडचं. कोणत्या सँडचं, पण या सँडचं नाही भेटतंय, तर ज्या तुम्ही या होलमध्ये जी पोर केली तिथं त्याला तुम्हाला काय भेटतंय, व्हॉल्यूम भेटतंय. आणि हे जे V1 असणार आहे बेटा, काय हे जे V1 असणार आहे, हे काय असणार आहे बेटा, व्हॉल्यूम ऑफ पोरिंग सँड. जी तुम्ही त्या होलमध्ये पोर केली, तर त्या पोरिंग सँडचं हे व्हॉल्यूम असणार आहे. आणि हे बराबर असतं तुमचं कशाच्या, तर व्हॉल्यूम ऑफ सॉइलच्या. बघा जी तुम्ही सॉइल एक्सक्वेट केली का, तर तिचं व्हॉल्यूम आपल्याला या ठिकाणी भेटणार झालं.
कळतंय ना तुम्हाला? आपल्याला हेच कॅल्क्युलेट करायचं होतं, हे व्हॉल्यूम ऑफ सॉइल. मास ऑफ सॉइल तुम्हाला माहिती आहे, मास ऑफ सॉइल तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे एम, जे की आपण एक्सक्वाइट केलं आणि घेतलं मास ऑफ एम झालं. पण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी गेलं का हे बघा, मग पुन्हा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय केलं, सँडचा वापर केला. आपण काय केलं, जी सॉइल आहे ती सॉइल रिप्लेस केली सँडना. ओके, ही जी सॉइल होती ही सॉइल जी आहे बेटा रिप्लेस केली सँडना. इथं आपण सँड टाकले म्हणून हिला म्हटलं तर सँड रिप्लेसमेंट मेथड. बघा, सॉइलला आपण रिप्लेस केलं कशानं, सँडना, म्हणून हिला काय म्हटलं तर सँड रिप्लेसमेंट मेथड म्हटलं जातं. सँड आपण का टाकतोय, तर कारण की आपल्याला सँडची डेन्सिटी माहित आहे. सँडची डेन्सिटी माहित आहे, आपण या होलमध्ये जेवढी सँड टाकली तिचं मास माहित आहे. याच्यावरून मी या होलचं व्हॉल्यूम किती असणार आहे किंवा या होलमध्ये जी की सँड टाकली मी तिचं व्हॉल्यूम किती असणार आहे ते मला इथून मिळणार झालं. मग हे जे व्हॉल्यूम ऑफ सँड मला मिळालं हे कोणाच्या बरोबर असणार आहे, तर व्हॉल्यूम ऑफ सॉइलच्या बरोबर असणार आहे. आणि हे व्हॉल्यूम ऑफ सँड कोणता आहे, पोरिंग वाला. पोरिंग सँड जे आहे, ज्या होलमध्ये तुम्ही टाकली का तर त्याच्यामधल्या सँडचं व्हॉल्यूम आहे आणि ते कोणाच्या बरोबर असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ सॉइलच्या. म्हणजे तुम्हाला मास ऑफ सॉइल मिळालं, व्हॉल्यूम ऑफ सॉइल मिळालं, तुम्हाला काय मिळणार आहे, या ठिकाणी डेन्सिटी मिळणार झाली. ओके, ही तुमची डेन्सिटी असणार कोणती, मग सॉरी आपली बल्क डेन्सिटी. आणि बल्क डेन्सिटी म्हणजेच मग कोणती, फील्डवरची डेन्सिटी. आणि मग ड्राय डेन्सिटी असेल, युनिट वेट असेल, सेम पाठीमागे जसं आपण कॅल्क्युलेट केलं त्याच्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे रो आहे तुमचा, तर रो डिवाइड बाय 1+W केलं तर तुम्हाला ड्राय डेन्सिटी मिळणार. युनिट वेट रो इंटू जी केलं युनिट वेट मिळणार. तर या प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ओके, ही झाली बेटा मेथड. ओके, सँड रिप्लेसमेंट मेथड. पण बघा या ठिकाणी ही तुमची एक्झॅक्ट प्रोसिजर नाहीये, ही फक्त एक्झॅक्ट कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट तर एक्झॅक्ट आहे, कन्सेप्ट मध्ये काही चुकीचं नाही. याच्यामध्ये कन्सेप्ट हीच आहे, हीच कन्सेप्ट तुम्हाला वापरायची आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी काळजी ही घ्यायची आहे की तुम्हाला एक स्टँडर्ड प्रोसिजर फॉलो करायची आहे. स्टँडर्ड प्रोसिजर का फॉलो करायची, कारण की बघा या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस याच्यामध्ये सँड टाकताय, ज्यावेळेस तुम्ही टाकशाल त्यावेळेस मे बी तुमची सँड जास्त बसल, ज्यावेळेस मी टाकल तर त्यावेळेस सँड माझ्याकडून कमी बसल. कारण की तुम्ही किती कॉम्पॅक्टेड टाकताय, किती हाईटवरून टाकताय, तुम्ही टाकताय मी टाकतोय, किंवा तुम्ही किती हाईटवरून टाकताय याच्यानुसार या ठिकाणी ही सँड कमी जास्त बसणार झाली. मग याच्यानुसार तुम्हाला व्हॉल्यूम पण कमी जास्त मिळणार झालं. मग अशा केसमध्ये रिझल्ट मे बी तुमचा काय होऊ शकतो, व्हॅरी होऊ शकतो. कळतंय ना तुम्हाला? म्हणजे बघा, ज्यावेळेस तुम्ही ही डेन्सिटी कॅल्क्युलेट केली कोणती वाली, ही वाली, त्या केसमध्ये तुम्ही समजा हाईट 2 मीटर हाईटवरून तुम्ही सँड टाकली होती त्याच्यामध्ये, आणि इथं टाकताना समजा तुम्ही 1 मीटर हाईटवरून टाकली, तर हाईटचा फरक आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, कॉम्पॅक्शनचा पण फरक येणार झाला. म्हणून या ठिकाणी एक स्टँडर्ड प्रोसिजर फॉलो करावी लागते. समथिंग हाईटवरूनच तुमचं ते पडलं पाहिजे. यासाठी काही सिलेंडर आहे, त्या सिलेंडरमध्ये सँड टाकून त्याला ओपन करून हे सगळं फिलअप केलं जातं, जेणेकरून डेन्सिटी ही तुम्ही इथं जी कॅल्क्युलेट केली ती आणि तुम्ही इथून जे मास किंवा व्हॉल्यूम काढतायत ते जवळपास सेम राहिलं पाहिजे. यासाठी एक स्टँडर्ड प्रोसिजर, स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट फॉलो केले जातात, सिलेंडर वगैरे फॉलो केले जातात. तर ते तुम्हाला रेफरन्स बुकमध्ये मिळून जाईल. ठीक आहे, मी तुम्हाला फक्त इथं कन्सेप्ट सांगितली. नाही तुम्ही डायरेक्टली असं करशाल तर अशानं तुमचं रिझल्ट येईल, पण थोडा व्हॅरी होऊन जाईल. म्हणून तिला स्टँडर्ड प्रोसिजर फॉलो करावं लागते. ती स्टँडर्ड प्रोसिजर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये बुकमध्ये पाहू शकता. आता तुम्ही जर कधी वाचलं तुम्ही रेफरन्स बुकमध्ये, तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. ठीक आहे, चला आता हे तुम्हाला कळलं असणार. आता मी जातो टेबलवरती. बघा, टेबल जो आहे तुमचा काय सांगतो, बघा ही पण तुमची बेटा फील्ड मेथड आहे. इथे पण आपण एक्सक्लूड केलं फील्डवरती, म्हणून ही तुमची फील्ड मेथड झाली. फॉर अ नॉन कोइजिव्ह सॉइल, फॉर एक्झाम्पल सँड आहे तुमचं, आणि ऑल्सो सुटेबल फॉर अ हार्ड अँड ग्रॅव्हली सॉइल, कारण की ते आपल्याला होल करायचं सँड टाकायची, म्हणून हार्ड सॉइल असू द्या तुमची. ओके, हार्ड सॉइल आपल्याला कोर कटर लागणार नाही, कशाने आपण ती सॉइल एक्सक्लूड करू शकतो. ग्रॅव्हली सॉइल असेल तिथेही आपण त्या ठिकाणी होल करू शकतो, सँड असेल तिथेही होल करू शकतो. म्हणून ही तुमची नॉन कोइजिव्ह सॉइल म्हणजे सँड सुटेबल फॉर अ हार्ड अँड ग्रॅव्हली सॉइलसाठी ही कशी असणार आहे, सुटेबल असणार आहे. ओके, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि बघा आपण या दोन्ही मेथडने आपण इथं ड्राय आणि बल्क तुम्हाला डायरेक्टली भेटली, आणि ड्राय तुम्ही डिवाइड बाय रो आपण 1+W नुसार तुम्ही कॅल्क्युलेट केली. तर दोन्ही तुम्हाला व्हॅल्यू या ठिकाणी मिळत आहे. जर तुम्ही बेटा तुमच्या एंड सेमच्या एक्झाम देताय तर त्या केसमध्ये तुम्हाला या प्रोसिजरचा फायदा होऊ शकतो. मी तुम्हाला ज्या शिकवलंय तुम्ही याच्यानुसार तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. समजून घ्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडा फक्त त्या ठिकाणी. ठीक आहे, आता वेळ बघू द्या मला किती राहिलाय. ठीक आहे, थोडा वेळ आहे बेटा. आपण तेवढ्यामध्ये ह्या दोन ज्या मेथड आहेत ते आपण शॉर्टमध्ये समजून घेऊया. ठीक आहे, आपल्याला जे काही मी तुम्हाला इथं टेबलमध्ये लिहून दिलं या टेबलच्या फॉर्मॅटमध्ये, हे समजण्यासाठी तुम्हाला मी ही प्रोसिजर एक्सप्लेन करतो, वॉटर डिस्प्लेसमेंट मेथडची आणि सबमर्ज मास डेन्सिटी मेथडची. ठीक आहे, तर शॉर्टमध्ये करतो. समजून घ्या फक्त. आता आपल्याला बघायचं बेटा वॉटर डिस्प्लेसमेंट मेथड. ठीक आहे, नावात आहे बेटा वॉटर डिस्प्लेस होत असं या ठिकाणी.
ठीक आहे, नावात कळतंय आपल्याला. बघूया काय येतं. वॉटर डिस्प्लेसमेंट मेथड. आता एकदम शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला समजून, पण तुम्हाला समजली पाहिजे असं सांगतो. ठीक आहे. बघा, तुम्हाला काय करायचं रे, सुरुवातीला या ठिकाणी घ्यायचंय तुम्हाला, सॉईल घ्यायची, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं बघा या ठिकाणी डेन्सिटी. तर डेन्सिटी इक्वल टू असतं मास अपॉन व्हॉल्यूम. काय असतं? मास अपॉन व्हॉल्यूम. हे आपल्याला डोक्यात फिट पाहिजे. आता बघा या ठिकाणी, आता तुम्हाला काय घ्यायचंय, या ठिकाणी सॉईल घ्यायची. ओके, आता ही घेतली तुम्ही सॉईल, पण सॉईल घेताना या केसमध्ये तुम्हाला सॉईलचा लंप घ्यायचा आहे. ओके, लंप ऑफ सॉईल. लंप ऑफ सॉईल घ्यायचा या ठिकाणी तुम्हाला. बघा, ही तुमची सॉईल आहे. काय घ्यायचंय? लंप. ओके, लंप ऑफ सॉईल. ओके, लंप ऑफ सॉईल म्हणजे काय या ठिकाणी, बघा, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सॉईल एक्सक्वाईट करताय, तर सॉईलमधून बघा या ठिकाणी एक आपल्या रॉक टाईप किंवा खडे टाईप बघा त्या ठिकाणी थोडं येतात बाहेर. म्हणजे एकदम तुमची सॉईल तशी पार्टिकल सेपरेट नसतात, तर ती एकदम चिपकलेली असते, तर त्यातून बाहेर पडतं. जसं की आपण आपल्या गावरान भाषेमध्ये त्याला ढेकूळ वगैरे म्हणतो बघा, तर त्या टाईपचं असणार, त्याला आपण लंप म्हणतोय. ओके, लंप. तर लंप म्हणजे या ठिकाणी सगळे पार्टिकल, समजा काही पार्टिकल जे आहे ते एकत्र येणार आणि एक बॉल टाईप बनतंय, त्याला आपण लंप म्हणतो. बघा, लक्षात असू द्या. समजा तुम्ही क्ले घेतला, तुम्ही जर एक्सक्वाईट केलं, तर बघा त्यातून बाहेर पडतात लंप. एकदम असा तुमचा पार्टिकल सेपरेट बाहेर पडत नाही, तर लंप बाहेर पडतो. लंप म्हणजे काय, मग एक बॉल टाईप असणार आहे, म्हणजे जे काही पार्टिकल आहे ते एकत्र असणार आहे. ओके, चिपकलेले असणार एकमेकाला, तर त्याला आपण काय म्हणतो बेटा? लंप. लंप म्हणतो. तर लंप ऑफ सॉईल. बघा, हे लंप ऑफ सॉईल तुम्हाला या ठिकाणी लागणार झाला. मग या ठिकाणी याचं तुम्ही काय घ्यायचं रे? मास घ्यायचं. ह्याचं काय घ्यायचं? मास घ्यायचं. तुम्ही आता एक लंप घेतला छोटासा, त्याला थोडं ट्रिम करा. ओके, बाहेरून वगैरे व्यवस्थित करा थोडंसं त्याला, आणि नंतर त्याचा मास घ्या. मास आला तुमच्याकडं. आता आपला प्रश्न काय आहे, या ठिकाणी तुम्हाला मास भेटलं, राहिला प्रश्न काय? व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट करायचं? तर व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर या प्रकारचे समजा काहीतरी कंटेनर असणार, या प्रकारचं कंटेनर असणार. ठीक आहे. परत एक छोटं कंटेनर आहे या ठिकाणी. ओके, एक छोटं कंटेनर आहे. बघा या ठिकाणी, आता हे जे कंटेनर आहे छोटंवालं, हे पूर्णपणे पाण्यानं भरलेलं असणार. काय असणार? पूर्णपणे पाण्यानं भरलेलं असणार. ठीक आहे, पूर्णपणे पाण्यानं भरलेलं, एकदम टॉप पर्यंत पाण्यानं भरलेलं असणार. नंतर काय करायचं आहे तुम्हाला, या ठिकाणी हा जो लंप ऑफ सॉईल आहे, जनरल सांगतोय फक्त मी, हा जो लंप ऑफ सॉईल आहे बेटा, या ठिकाणी तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचा आहे. काय करायचं आहे? हा जो लंप ऑफ सॉईल आहे तुम्हाला, ओके, सॉईलचा जो पार्ट आहे हा पाण्यामध्ये टाकायचा आहे. जसंही तुम्ही याला पाण्यामध्ये टाकशाल बेटा, तर या ठिकाणी काय होईल रे, हे जे वॉटर आहे बेटा, हे वॉटर काय होईल? डिस्प्लेस होईल. काय होईल? हे वॉटर डिस्प्लेस होईल, म्हणजे यातून बाहेर पडणार. ओके, आता हे वॉटर किती बाहेर पडणार आहे? तर जेवढं तुमच्या सॉईलचं व्हॉल्यूम असणार आहे, तेवढंच पाणी तुमचं बाहेर पडणार. ठीक आहे. मग हे जे पाणी या ठिकाणी बाहेर पडलं, डिस्प्लेस झालं, ओके, वॉटर जे डिस्प्लेस झालं, त्याला मी काय म्हणतो बेटा? व्हॉल्यूम ऑफ वॉटर म्हणतो. ओके, आता जे काही पाणी बाहेर पडतंय त्याला व्हॉल्यूम ऑफ वॉटर म्हणजे कसं? जे पाणी बाहेर पडलं, तुम्ही कुठल्याही एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये टाकून ते तुम्ही व्हॉल्यूम मेजर करू शकता वॉटरचं. वॉटरचं व्हॉल्यूम मेजर करणं जड नाही बेटा. कसलंही पाणी घ्या, कुठूनही घ्या, आणि टाका त्याला कंटेनरमध्ये एखाद्या, ज्याचं की तुम्हाला व्हॉल्यूम नोन आहे. ओके, किंवा त्या ठिकाणी कॅलिब्रेटेड आहे ते तुमचं कंटेनर, तर त्या केसमध्ये तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ वॉटर इझिली मिळून जाणार. मग या ठिकाणी तुम्हाला काय भेटतं रे? व्हॉल्यूम ऑफ वॉटर भेटतं. आता या ठिकाणी हे जे व्हॉल्यूम ऑफ वॉटर असणार आहे बेटा, जेवढं पाणी डिस्प्लेस झालं तुमचं, ओके, आता बघा पाणी किती डिस्प्लेस होणार? जेवढं तुमचं काय असणार आहे? व्हॉल्यूम ऑफ सॉईल असणार आहे. ओके, हे जे काही व्हॉल्यूम ऑफ वॉटर असणार आहे तुमचं, हे बराबर असणार आहे कशाच्या? व्हॉल्यूम ऑफ सॉईलच्या. कशाच्या? व्हॉल्यूम ऑफ सॉईलच्या. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे काही डिस्प्लेस झालं, वॉटर जे काही डिस्प्लेस झालं तुमचं, तर त्याचं जे काही व्हॉल्यूम भेटलं तुम्हाला वॉटरचं, तर ते व्हॉल्यूम ऑफ वॉटर तुमच्या कशाच्या बरोबर असणार आहे? तर व्हॉल्यूम ऑफ सॉईलच्या किंवा या लंपचं जेवढं व्हॉल्यूम आहे त्याच्या बरोबर असणार आहे. म्हणून तुम्हाला इथून काय भेटतं रे? व्हॉल्यूम सुद्धा भेटतं. काय भेटतं? व्हॉल्यूम सुद्धा भेटतं. मास अपॉन व्हॉल्यूम जर केलं, तुम्हाला काय भेटते? डेन्सिटी भेटते. ओके, कळतंय ना? म्हणजे तुम्हाला व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, तुम्हाला या कंटेनरमध्ये ही सॉईल जी आहे, हे लंप जो आहे, तो त्या ठिकाणी काय करायचं आहे रे? त्याच्यामध्ये टाकायचा आहे. जसं तुम्ही यात टाकला, त्या केसमध्ये काय होईल? पाणी डिस्प्लेस होईल. पाणी डिस्प्लेस झालं, जेवढं पाणी डिस्प्लेस झालं त्याचं व्हॉल्यूम घ्या. मग त्याला आपण काय म्हटलं? व्हॉल्यूम ऑफ वॉटर म्हटलं. आणि हे व्हॉल्यूम ऑफ वॉटर म्हणजे पाणी जेवढं डिस्प्लेस झालं तेवढं व्हॉल्यूम ऑफ वॉटर असणार. मग या ठिकाणी पाणी किती डिस्प्लेस होईल? तर पाणी डिस्प्लेस होईल जेवढं तुमचं सॉईलचं व्हॉल्यूम असणार किंवा या लंपचं व्हॉल्यूम असणार. म्हणून या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ वॉटर हे तुमच्या व्हॉल्यूम ऑफ सॉईलच्या बरोबर बनणार. ओके, व्हॉल्यूम ऑफ सॉईलच्या इथं व्ही एस लिहिलं, तुम्हाला वाटेल व्हॉल्यूम ऑफ सॉलिड आहे, तर हे तुमचं कॅपिटल व्ही आहे. ओके, कॅपिटल व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सॉईल आहे, तर व्हॉल्यूम ऑफ सॉईलच्या बरोबर असणार. तुम्हाला इथून इझिली डेन्सिटी भेटते, मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट केलं आपण? वॉटर डिस्प्लेस करून, म्हणून याला म्हटलं जातं बेटा वॉटर डिस्प्लेसमेंट मेथड. कळतंय ना? ही झाली बेटा सिंपल प्रोसिजर. पण बघा या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही या सॉईलला, या लंपला या पाण्यामध्ये टाकशाल, ज्यावेळेस या सॉईलला तुम्ही पाण्यामध्ये टाकशाल, त्या केसमध्ये बघा याच्यामधले जे व्हॉइड्स आहे, ते व्हॉइड्स पाण्यानं फिल होऊन जाईल. पाण्यानं फिल झाले तर जेवढं पाणी डिस्प्लेस व्हायला पाहिजे, म्हणजे जेवढं तुमच्या लंप ऑफ सॉईलचं जेवढं व्हॉल्यूम आहे तेवढं पाणी डिस्प्लेस होणार नाहीये, कारण की काही पाणी जे आहे ते व्हॉइड्समध्ये चालले जाणार. म्हणून या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये पाणी काय होईल? तुमचं डिस्प्लेस होईल. म्हणजे या ठिकाणी तुमचा जो रिझल्ट आहे तो रॉंग येणार झाला. कळतंय ना तुम्हाला? या ठिकाणी तुमचा रिझल्ट जो आहे तो रॉंग येणार झाला. म्हणून आपण काय करतो?
की जे पाणी आतमध्ये गेलं नाही पाहिजे आणि आपला रिझल्ट रॉंग नाही आला पाहिजे. आपल्याला जेवढं व्हॉल्यूम ऑफ सॉइल आहे तेवढंच त्या ठिकाणी काय भेटलं पाहिजे, व्हॉल्यूम ऑफ वॉटर भेटलं पाहिजे डिस्प्ले झालेलं. म्हणून आपण काय करतो, याच्यावरून काय करतो रे, एक लेअर लावतो आणि ती लेअर म्हणजे कशी असते रे, पॅराफिन वॅक्सची असते. ओके, या ठिकाणी आपण एक लेअर लावतो याच्यावरून, ती असते तुमची पॅराफिन वॅक्सची. ओके, पॅराफिन PARAFFIN पॅराफिन वॅक्स. पॅराफिन वॅक्स म्हणजे बेटा मेन सगळ्यांना माहित असेल ना, मेन. ओके, समजा मेन टाईप आहे तर त्या मेनची समजा आपण या ठिकाणी काय करतोय, त्या पूर्णपणे लेअर टाकतो वरून, जेणेकरून पाणी एंटर नाही झालं पाहिजे आतमध्ये. ओके, मग त्या ठिकाणी पाणी जर एंटर नाही झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला काय भेटणार रे, मग तुम्हाला बरोबर जेवढं तुमचं व्हॉल्यूम ऑफ सॉइल आहे तेवढंच तुम्हाला वॉटर डिस्प्लेस होईल. पण याच्यामध्ये आणखी एक ड्रॉबॅक येऊन जातो, तो म्हणजे काय, या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही याला आतमध्ये टाकशाल, तर या ठिकाणी बघा, ज्यावेळेस तुम्ही याला आतमध्ये टाकशाल तर तुम्हाला इथं पॅराफिन वॅक्सचं पण काहीतरी वेट असणार आहे किंवा काहीतरी व्हॉल्यूम असणार आहे. मग याचा अर्थ काय होणार, की जे वॉटर डिस्प्लेस होणार आता ते पॅराफिन वॅक्स मुळे सुद्धा होणार. पण आपल्याला या ठिकाणी पॅराफिन वॅक्सचं व्हॉल्यूम नकोय, तर व्हॉल्यूम ऑफ सॉइल हवंय आपल्याला. मग आपण त्या ठिकाणी डेन्सिटी ऑफ पॅराफिन वॅक्सचा वापर करून काय करतो रे, की तुमच्या या व्हॉल्यूम ऑफ वॉटर मधून जे की व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिस्प्लेस झालंय, तर याच्यामधून काय करतो रे, आपण मायनस करतो व्हॉल्यूम ऑफ पॅराफिन वॅक्स. मग तुम्हाला काय भेटतं, व्हॉल्यूम ऑफ सॉइल भेटतं. कारण की हे जे व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिस्प्लेस होतंय, हे व्हॉल्यूम ऑफ सॉइलमुळे पण होतंय आणि या ठिकाणी हे व्हॉल्यूम ऑफ पॅराफिन वॅक्समुळे पण होतंय. म्हणून आपण व्हॉल्यूम ऑफ वॉटर मधून जे डिस्प्लेस झालं त्यातून पॅराफिन वॅक्सचं व्हॉल्यूम जर मायनस केलं तर त्या केसमध्ये मला काय भेटतं, टोटल व्हॉल्यूम भेटतं, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सॉइल भेटतं. ही एक कन्सेप्ट आहे बेटा. फक्त डिटेलमध्ये जर तुम्ही रेफरन्स बुकमध्ये बघितलं तुम्हाला कळून पण जाईल. मग व्हॉल्यूम ऑफ त्या ठिकाणी पॅराफिन वॅक्स कसं कॅल्क्युलेट करायचं, तर डेन्सिटीचा वापर करून आपण, डेन्सिटी आणि वेटचा वापर करून. ओके, डेन्सिटी आणि वेटचा वापर करून आपण व्हॉल्यूम ऑफ पॅराफिन वॅक्स काढतो, ते मायनस करतो, तुम्हाला काय भेटतं, मग व्हॉल्यूम भेटतं सॉइलचं. आणि मग तुम्ही इथं करू शकता. म्हणजे मी जे ऑलरेडी पहिले सांगितलं तुम्हाला ते एक जनरल होतं तुम्हाला समजण्यासाठी. पण इथं करताना पॅराफिन वॅक्स घ्यायचंय, पॅराफिन वॅक्स आणि सॉइल, जो लंप ऑफ सॉइल आहे तो घ्यायचा आहे, त्यातून मग पाणी बाहेर पडणार, तर पॅराफिन वॅक्स आणि सॉइल दोघांमुळे पडणार. म्हणून पॅराफिन वॅक्समुळे जेवढं पाणी बाहेर पडलं ते व्हॉल्यूम तुम्हाला मायनस करायचंय. फक्त या ठिकाणी एवढं लक्षात ठेवा. याच्यावरती जास्त फोकस करू नका. फक्त लक्षात ठेवा पॅराफिन वॅक्स आपण इथे यूज करतोय, बाकी काही नाहीये. लंप ऑफ सॉइल आपण इथे यूज करतोय, हेही लक्षात ठेवा. बस दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि वॉटर डिस्प्लेस होऊन आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करतोय, बस तिसरी ही गोष्ट लक्षात ठेवा. बाकी काहीच लक्षात ठेवू नका. ठीक आहे, तुम्हाला फक्त मी कन्सेप्ट सांगितले की या प्रकारे हे कॅल्क्युलेट केलं जातं. बघा, एक लास्ट वाली मेथड आहे ती एक्सप्लेन करूया आणि आपण टेबलवरती जाऊया. बघा, आता या ठिकाणी इथं काय आहे, सबमर्ज मास डेन्सिटी मेथड आहे. काय आहे, सबमर्ज मास डेन्सिटी मेथड आहे. म्हणजे इथं पण सेम असणार आहे. फॉर एक्झाम्पल हे कंटेनर असणार आहे, याच्यामध्ये काय असणार आहे, पाणी असणार आहे. काय असणार आहे, पाणी असणार आहे बघा या ठिकाणी. आणि तुम्हाला काय करायचं आहे, जो काही लंप घेतला होता आपण, बघा हा लंप ऑफ सॉइल, याच्यावरती पण काय असणार आहे, पॅराफिन वॅक्सची लेअर असणार आहे. याच्यावरती सेम जसं पाठीमागं घेतलं का आपण, सेम प्रोसिजर असणार आहे बेटा. या ठिकाणी आपण लंप ऑफ सॉइल घेतला, त्याच्यावरून पॅराफिन वॅक्स टाकलं आणि मग याला काय केलं रे, सबमर्ज केलं. याला काय केलं मी आता, याला मी काय केलं, सबमर्ज केलं. आणि सबमर्ज केल्यानंतर या ठिकाणी जे काही तुमचा बायोन्सी फोर्स आहे, त्या बायोन्सी फोर्सचा कन्सेप्ट यूज करून आपण इथं काय करतो, इथं आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करतो. मास तुम्हाला इझिली मिळणार. परत इथं पण मास कसं मिळणार, डायरेक्टली जे लंप आहे त्याचा वेट घ्या, तुम्हाला मास भेटतं. आणि व्हॉल्यूम जे आहे या ठिकाणी आपण बायोन्सी फोर्सचा वापर करून कॅल्क्युलेट करतो, कारण की सबमर्ज करतोय आपण सॉइलला, म्हणजे बायोन्सी फोर्सची कन्सेप्ट आली. तर बायोन्सी फोर्सचा कन्सेप्टचा यूज करून आपण इथं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करतो. ओके, या ठिकाणी आपण सॉइलला सबमर्ज करतो, म्हणून याला म्हटलं तर सबमर्ज मास डेन्सिटी मेथड. कळतंय ना, सबमर्ज मास डेन्सिटी मेथड किंवा युनिट वेट मेथड आपण याला म्हणू शकतो. तर फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, की सॉइलला इथं सबमर्ज केलं जातं. सबमर्ज करताना इथं पण पॅराफिन वॅक्स वापरायचा आहे तुम्हाला. पॅराफिन वॅक्स तुम्हाला इथेही वापरायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला बायोन्सी फोर्सचा वापर करून व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा आहे. कसा काय मी ते सांगणार नाहीये. ओके, तर तुम्ही रेफरन्स बुकमध्ये जा, तुम्हाला कळून जाईल लगेच ते पण. तसं काही हार्ड नाही याच्यामध्ये पण. तर या केसमध्ये तुम्हाला व्हॉल्यूम मिळणार, मास आपण व्हॉल्यूम तुम्हाला काय मिळणार आहे, डेन्सिटी मिळणार झाली. तर या प्रकारे आपण डेन्सिटी कॅल्क्युलेट करत असतो. ठीक आहे, आता मेन मुद्द्यावरती या. तुम्हाला मी शॉर्टमध्ये समजून सांगितलंय. ठीक आहे, बघा हे नव्हतं आपला. आता काय बघा, या ठिकाणी वॉटर डिस्प्लेसमेंट मेथड जी आहे तुमची, वॉटर डिस्प्लेसमेंट मेथड बघा, ही तुमची लॅबोरेटरी मेथड आहे आणि ही पण तुमची लॅबोरेटरी मेथड आहे. आपण लंब घेऊन येऊ शकतो आणि लॅबोरेटरीमध्ये ही परफॉर्म करत असतो. या दोन लॅबोरेटरी आहे, वरच्या फील्ड मेथड आहे. बघा या ठिकाणी देज बोथ मेथड्स, म्हणजे या दोन्ही मेथड जे आहे बेटा, सुटेबल फॉर अ कोइजिव्ह सॉइल विच, आता तुम्हाला विच दिसत नाही इथं, याच्यासमोर विच आहे बरं का, फॉर अ कोइजिव्ह सॉइल विच इज हायली स्टिकी इन नेचर. बघा या ठिकाणी ह्या दोन्ही मेथड तुमच्या सुटेबल आहे कशासाठी रे, कोइजिव्ह सॉइलसाठी. पण फक्त कोइजिव्ह सॉइल कशी असली पाहिजे, ती कोइजिव्ह सॉइल असली पाहिजे तुमची हायली स्टिकी असली पाहिजे. कशी असली पाहिजे, हायली स्टिकी. हायली स्टिकी म्हणजे चिपकू असली पाहिजे. चिपकू म्हणजे त्या ठिकाणी त्याचा लंप फॉर्म झाला पाहिजे. कळतंय ना, लंप ऑफ सॉइल त्या ठिकाणी फॉर्म झाला पाहिजे, तरच पॉसिबल आहे या ठिकाणी
या मेथड यूज करणं. जर तुम्ही सँड घेतली बेटा, ग्रॅव्हल घेतले, त्याचा लंप काही फॉर्म होणार नाही, सँडची पार्टिकल सेपरेट होऊन जाईल. ओके, तुम्ही जर त्याच्यामध्ये डिस्प्लेस करायचा प्रयत्न केला तर ते होणार नाहीये. म्हणून लंप ऑफ सॉईल त्या ठिकाणी त्याचा फॉर्म झाला पाहिजे. कळतंय ना, लंप ऑफ सॉईल. तर त्या केसमध्ये तुम्हाला काय मिळणार झालं मग, डेन्सिटी मिळणार झाली. म्हणून लंप ऑफ सॉईल फॉर्म होण्यासाठी तुमची सॉईल पाहिजे, कशी पाहिजे, पहिली गोष्ट कोयजू, आणि दुसरी गोष्ट कोयजू सॉईल असताना ती कशी पाहिजे, हायली स्टिकी पाहिजे. तर हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके, हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं की ही जी मेथड आहे वॉटर डिस्प्लेस मेथड किंवा सबमर्ज मेथड, तर ही कशासाठी सुटेबल आहे, तर फॉर अ कोयजू सॉईल विच इज हायली स्टिकी इन नेचर. ओके, हे दोघांसाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. खाली लिहून दिलं बघा मी या ठिकाणी, सॉईल हुज लंप कॅन बी फॉर्म. ओके, किंवा ऑप्टेन. अशी सॉईल जिचा लंप फॉर्म होऊ शकतो, तुम्हाला हेही विचारलं जाऊ शकतं डायरेक्टली. म्हणजे कोयजू सॉईल स्टिकी असं म्हणल्यापेक्षा सॉईल हुज लंप कॅन बी फॉर्म किंवा ऑप्टेन म्हणू शकतात. आणि खाली लिहिलंय बघा मी या ठिकाणी, दॅट इज नॉट फॉर अ सँड, आणि सँडसाठी सुटेबल नसणार आहे तुमची, किंवा ग्रॅव्हलसाठी ही सुटेबल नसणार आहे. हे लक्षात असू द्या. आता हा जो टेबल आहे बेटा तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. तुम्हाला बऱ्यापैकी मी व्यवस्थित एक्सप्लेन केलं आहे. कारण की महत्त्वाचं फक्त बघा या ठिकाणी एवढाच टेबल आहे. या पूर्ण लेक्चरमध्ये महत्त्वाचं काही असेल तर हा पूर्ण टेबल आहे. पण हा टेबल तुम्हाला समजावा यासाठी मी त्या ठिकाणी ज्या मेथड आहेत त्या व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं आहे. ठीक आहे, व्यवस्थित त्या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगितलंय. ठीक आहे. तुम्हाला हा टेबलचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. चला या ठिकाणी आता मी थांबतोय. भेटूया आता नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणखी आहे का तुम्ही? हां. आणि बेटा बघा या ठिकाणी मे बी हे जे लेक्चर आहे बेटा, मे बी टाकू शकतो मी आणखी. पण मे बी या ठिकाणी हे जे लेक्चर आहे तुमचं, हे शेवटचं लेक्चर असू शकतं YouTubeवरती. बाकीचे लेक्चर आहे बेटा तुमचे, हे तुमच्या आता आपल्या ॲपवरती KK अकॅडमी ॲपवरती आता कंटिन्यू होऊ शकतात. ठीक आहे. तर मे बी हे तुमचं लास्ट लेक्चर असेल YouTubeवरती. बाकीचे लेक्चर आहे तुम्हाला सगळे जे लेक्चर आहे जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगचे, ज्याच्यामध्ये सॉईल मेकॅनिक्स आणि फाउंडेशन इंजिनिअरिंग आपण दोन्ही कंप्लीट करतोय. तर याचे बाकीचे लेक्चर तुम्हाला कशावरती मिळणार झाले, आपल्या ॲपवरती, KK अकॅडमी ॲपवरती, ज्याची लिंक जी आहे बेटा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. त्यांच्याकडे आहे ते करतीलच. पण ज्याच्याकडे आहे ते तिथं डाउनलोड करू शकता. आणि जी की जेईची आपली बॅच त्या ठिकाणी आहे बेटा, तुम्हाला मॅक्झिमम जे सब्जेक्ट आहे ते रेकॉर्डेड मिळणार आहे. सॉम वगैरे, RCC, सर्वे वगैरे, तर नंबर ऑफ त्या ठिकाणी रेकॉर्ड लेक्चर आहे, तुम्ही बघू शकता तुम्ही ॲपवरती जाऊन. तर तुम्हाला जर वाटलं तर बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही मला इथं जो नंबर दिला आहे त्या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतो बघा या ठिकाणी. ओके, बॉटम साईडला मला इथं दिसत नाहीये, तुम्हाला दिसतोय बघा. तर या ठिकाणी बॉटम साईडला आहे 8010641674 या नंबरवरती तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करू शकता. ओके, जर तुम्हाला बाकीचे पण सब्जेक्ट रेकॉर्डेड पाहिजे असेल तर त्या केसमध्ये तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. चला आता मी आता एंड करतोय.